हरि ओम श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परात्पर श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। श्रीमद्हनुमद्भीममध्वान्तर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः। जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। निर्मथ्योग्रभवार्णवे निजमनोभीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण विलसन्मन्थानमन्येन च रम्यं दामददन्महेशग्रामश्रियोऽलङ्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः। आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासे अस्तु मे मनः। हस्तद्वयेन कमले धारयन्तीं स्वलीलया हारणोपुरसंयुक्तां लक्ष्मीं देवीं विचिन्तये। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुः ज्ञायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। यस्मात् ब्रह्मेन्द्ररुद्रादिदेवतानां श्रियोऽपि च ज्ञानस्फूर्तिः सदा तस्मै हरये गुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। श्यामं रवीन्द्रमिति तिथिकान्तियुक्तं ज्ञानं शरञ्च ददं प्रियासमेतं स्वात्मस्वरूपममितं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्तमजितं स्मरतोरुगीर्भिः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवाः विष्णुहृदयाः तान्नमस्ये गुरून् मम। हरिः ओम्। परमपवित्रदावनशिले रामायण अंतू श्रीरामचंद्रान धर्मरक्षण कोर्चकतिरी अवतार घेतिलोची धर्म संस्थापनार्थाय जगत्यांतू धर्माचे अमनति दौच संदर्भाचरी धर्मग्लानी ऐलल तवळी शिष्टांक रक्षण कोरनु दुष्टांक शिक्षे देऊन घेऊन जगत्याक अनुग्रह करता म्हणून परमात्मान सांगिल प्रकार अनेक ब्रह्मादि देवालय प्रार्थनेक अनुगुण दावन आणि अनेक कालपर्यंत परमात्माला दर्शन घेऊ का म्हणले संताले ऋषीवरेण्याले मुनिंक अनुग्रह कोर्चकतीर दावन आणि ब्रह्मादि बरान बलिष्ठ दावन शिले रावण कुंभकर्ण असले अत्यंत बलिष्ठ दावन शिले राक्षसाले संहारा कतिरी परमात्मान अवतार घेतला। तगेल्या अवतारांतुले मुख्य कर्त्याची त्रिदश मुनिकृते अरण्यमाविवेश परमात्माले संकल्पाक अनुगुण दावन तगेल्या इच्छेक अनुगुण दावन घेऊन बापसून दिलेलं वाक्य निमित्त कोरून घेऊन राज्यलक्ष्मी सर्वस्व त्याग कोरून सीता लक्ष्मण समेत दावन घेऊन सरयू दाटून घेऊन अत्यंत घनघोर दावनशिले दंडकारण्यात प्रवेश केला। तसल ते दंडकारण्यांतू एकांतांतू सीता रामचंद्रान आशिल तवळी जयंत मळलसुरू इंद्राल पूतत कैळेच रूपार येऊन घेऊन सीतादेवीले वक्षस्थलांतू ताणत गेले कोक्कान स्पर्श केलके त्या संदर्भाचेरी तत्क्षण परमात्मान रामचंद्रान थंय लागीं आशिल्ले एक तण काण घेवन ते काकारी कायळेरी प्रयोग केलके। केदन ते रामचंद्रान एक तणाकच प्रयोग केला तो रामबाण म्हणले निष्प्रयोजक दायना व्यर्थ दायना दलरी त्या काकासुरान कसन केले म्हणरी जयंतान सुरवेक ब्रह्माला दावलके
कसलं म्हळें हें बाणा दुखून रक्षण जावं का म्हूण ब्रह्मान म्हळें की मिज्जन दायना म्हूण रुद्राला वचून प्रार्थना केली की एक कसं नाही म्हळ्यार प्रधानमंत्रीन ऑर्डर दिली म्हणून जाल्यार आनी खंयचे मिनिस्टरान उरलो तशें ना तें फायनल राजाज्ञा राय्यान ऑर्डर दिली म्हळ्यार मागीर आनी व्हरलेले मंत्री वर्गान कसं करूं साध्य ना तशें परमात्म सर्वोत्तम त्या चतुर्मुख ब्रह्माक परमात्माला वाक्याक मिरून वचक जायना आनी ताका सामर्थ्य येना कसलक म्हळ्यार हरिरेव परः हरिरेव गुरुः जगत्यांतू बलिष्ठ कोण म्हळ्यार परमात्मा काय तागेला पशी जगत्यांतू आनी बलिष्ठ कोण येना म्हळ्यार खातीर जावन रुद्रादी देवाना ब्रह्मादी देवाना कोणाय ताका रक्षण करनी काय कसलक म्हळ्यार राजाज्ञे मिरून आयलेले अपराधीक बिनी हांनी आश्रय दिलो म्हणून जाल्यार त्या अपराधी पशी चड शिक्षा ताका मेळटा म्हळ्यार खातीर जावन तांणी सहाय करनी जाल्यार ताका एक सूचना दिली काय हे रामबाणान दुखून रक्षण जावं म्हणून जाल्यार आनी विंगड वाटना रामाक शरणागत जाव म्हळ्ळें काय अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वामेव शरणय्यामी शरणागत वत्सल हे परमात्मा हांव केलेली चूक जाल्ली म्हूण तरी तूं क्षम मागली म्हणून जाल्यार देव तुका अनुग्रह करता म्हूण कसलक म्हळ्यार रामचंद्रान सांगिल्लें एक वाक्य आसा सगळे रामायणान तुला अमृत समान जावन अशें एक वाक्य है अभयम सर्वभूतेभ्यः तवास्मीति याचते अभयम सर्वभूतेभ्यः सक्र प्रपन्नाय ददाम्येतन्व्रतं मम एक म्हळ्यार ताण शरणागत जावन पांय पडलो म्हणून जाल्यार हांव ताका अनुग्रह करता म्हळ्यार काय तशी साक्षात रामचंद्राला सन्निधानांत तूं विंगड उपाय नत्तिलो वपास तो जयंत येवन घेवन रामचंद्राक शरणागत जाल काय तेदन म्हळ्ळें काय हांव सोडलेलो बाण केदनाची निष्प्रयोजक म्हणून जायना म्हळ्यार खातीर जावन ताण बाण प्रयोग केलो खंयचे दृश्टीन साक्षात जगन्माता जगज्जननी लक्ष्मीक खंयचे तूं वायट दृश्टीन पळयलें तें तुगेले दृश्टी नाश जावो म्हूण घेवन तेगेले दृश्टी वयर तें अस्त्र प्रयोग केले की रामचंद्रान कसलक म्हळ्यार सोडलेले बाण वापस येवचे नियम ना जाल्ली कसं नाही म्हळ्यार ताण पश्चात्तापान शरणागत जावचें वचून देवान ताका चड डॅमेज करनी काय मिनिमम डॅमेज केला काय म्हळ्यार एक दोळ गेले काय तितलेच तन्निमित्तान आज सगळ्यांक प्रश्न कसं नाही म्हळ्यार जयंत नाम त्या कायळ्यान रामचंद्राली एकांतांत तशील तवळी सीतादेवीक द्रोह केलेला मात्रान जगत्यांत तशील सक्कड कायळेल दोळ कशाला काढलाय म्हणून श्रीमदाचार्य सांगताची कुरंग म्हणलो एकलो असुर ताणें ब्रह्माला वर घेतिल काय केद्दोळ पर्यंत कायळ्याक 2 दोळ आसता त्या दोळ पर्यंत मागेले वध जावचें नज म्हाका मृत्यू येवचें नज म्हणून आनी त्या कायळेलांत तूं आश्रय जावन बशील काय तो कायळेल दोळ्यांत जयंतालांत कसलक म्हळ्यार कायळेक एक नांव आसा कसं न्हय म्हळ्यार बलिबुक म्हणून आमी कसं न्हय आज बली निघाल्यार पळय कायळे येवन ते खाता कसला म्हळ्यार ताजे अपेक्षा ताका कोणें कसं न्हय दिता म्हणून जाल्यार खावचें येता तशींची दुश्टान तरी आमिश दिल्लें म्हणून जाल्यार ताका आश्रय दितलो असुराची आज पळया भयोत्पादक सकड कसन करताची म्हळ्यार राबच्याक घर मेळ्ळी म्हळ्यार एक्का डब्बल भाडे दिवचें जाल्यार रेडी आसताच कसं म्हळ्यार तांकां आश्रय मेळका हाका दुड्ड मेळका दोन्ही काम समजालें तशींची कायळेलान तूं त्या असुरान आश्रय घेतील काय केद्दोळ पर्यंत कायळ्याक 2 दोळ आसा त्या दोळ पर्यंत म्हाका वध जावचें नज म्हाका मृत्यू येवचें नज म्हणून ताका रामचंद्रान केलें कसं न्हय म्हळ्यार कायळ्याली एक दोळ काडलें काय 2 दाळ आसल्यार मात्र न्हय तें असुरान व्हरचें न्हय तें असुराल दोळ मात्र काडयत आशिल्लें न्हय म्हळ्यार आनी मुखावेल भविश्यांत कायळ्याक तरी 2 दोळ आयल म्हणून जाल्यार त्या 2 दोळ्यांत तो असुर प्रवेश जाता काय म्हळ्यार खातीर जावन ते इंद्रपुत्र जयंताक अनुग्रह केले आनी तागेल्यान तो आविश्ट जावन आशिल्ले ते कुरंग म्हळ्यार असुराक संहार केले काय हे जगत्यांत कोणाके गोत्ता तेल विचार काय अत्यंत रहस्यांत रामाला आनी सीतेले एकांतांत जाल्यार एक विचार काय हो अशी पुनहाची दंडकारण्यांतू पुनहाची प्रयाण करता आसतना आश्रमाच्या समीपांतू व्हड एक पर्वत समान जावन आशिल्लें एक राशी पळयलें काय राशी खंयची म्हळ्यार असुरान
हे रशिंग सकड संहार कोरून घेऊन तांगेला रगत मांसानी खाऊन दत्त रे वरलल ते अस्त्यस पळया हड्डाचे राशी पर्वत समान जावन शिल्के म्हणताना कितले ते मुनींग सकड त्यांनी नाश कोरनश्च पुरोच कसाला मला जगत त्यांत वाईट जनक कोणे वाईट करनच चांग जनक केदना वाईट कोरचे तसल एक संदर्भाचेरी रामचंद्रान प्रयाण करता वता असताना कबंध म्हणलेले असुर ताणे ब्रह्माल वर घेतील काय तन्निमित्तान सक्कड असुराक सक्कड संतांक सक्कड संहार करून तो कसन इच्छ पावता त्या खाऊची तसल तक सामर्थ्य असेल काही रामचंद्रान चमकून वत असताना दोन्ही हात मुखार आयलेच काही ते दोन्ही हातानं ते रामचंद्राक लक्ष्मणाक ताण घट्टी दवरून घेऊन पोट्टांक घालच्या वच्च्या प्रवेश करता म्हणताना त्या कबंधासुराक परमात्मान संहार केला के अर्थात की तक्का वर कोणाल निमित्तान मेळ्ळो म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्माल निमित्तान मेळ जाल जाल्यार हिची जगत्यांतू पीड जाल संदर्भाचेरी देवांगेल रायान इंद्रान वज्राचे आघात केलेल के तेगेल बोडार काणू वज्रान मारलेल के वज्राघात म्हळ्यार कोणाक सहन करू जायना ते जाल्ले कसं नाही म्हळ्यार मारलेल पेट्टाक हागेले तोंड म्हळ्यार पोट्टा भितर वचून बसले के म्हळ्यार बोड ना खाली पोट मात्र दलारी तक मारच्याक तक सामर्थ्य ना कसला म्हळ्यार थोडे तत्वज्ञान ते कबंधासुराक दलारी गोतस ताण म्हणकय म्हाका ब्रह्मान वर दिला तशें आसतना तूं मारच्याक तुका सामर्थ्य ना म्हणतना कसं नाही असो असुर दलारी अडना थोडे तत्व तुका गोतस ना म्हळ्यार खातीर दावन इंद्रान म्हणकय पोट तोंडा गेला तवळ मागेला गती कसं नाही निमगेला तवळी तू कसले चिंत करच नाका तुगेल बाहू आस पळय दोन्ही हात तू लेक्कील तितलो दूर वता म्हणकय तू बशील कडेन तुगेलो हात कितलो दूर वता मात्र नाही तू लेक्कील कडेन दूर वता आनी लेक्कील खावचें जाता म्हणून तुगेल तोंड तुगेल पोट्टा भितर आसो म्हणके तन्निमित्तान जगत्यांत तू विचित्र रूप कसं नाही म्हळ्यार आज कबंधासुर आला खाली हात मात्र मुखार येता काय कितलेच मुखार आयल कितले दूर जाल्यार ते हात मुखार वता आशिल्ले तसल ते कबंधासुराक संहार केला म्हणटा रामायण त्या कबंधासुराने कोणाय नाही आज लोकांतू रामाक वप्पनाची रामायणाक वप्पनाची त्याला कबंधासुराक वप्पताच कसं लाग पळया आज हेडलाईन न्यूसान तेताना कसं नाही म्हळ्यार कबंध बाहू म्हूण येता कबंध बाहू म्हळ्यार वयर दुखून सकल ते ताजे प्रभाव आसा म्हणून घेवन हळ्ळीन तसल्यारी अडना डिल्लीन दुखून तागेले ते प्रभाव आसा म्हळ्यार तो म्हळ्यार खंय बसल्यारी तागेलो हात तितलो मुखार वता म्हणून पळय अनेक तेवे आसा ताका कबंधाक वर दिला कसं नाही म्हळ्यार तूं लेक्कील खावेता म्हणून घेवन आतां जाल्यार लेक्कील खाताची कसन खावचें ना पळय तण खाताची लोखंड खाताची सिमेंट खाताची सकड खाताची तन्नी लेक्कील कडेन तांगेल ते कबंध बाहू म्हळ्यार हें एक घोटालाचे हें एक हगरणाचे सगळे कबंध बाहू सगळे जगत्यांत तूं व्यापक जावन आसा म्हळ्यार प्रतीती जाल्यार आजी रामायणाल निमित्तान तूं आयलेलें तसल ते कबंधासुराक परमात्मान तागेल दंडकारण्याचे यात्रे संदर्भाचेर संहार केला तशीची मुखार वता आसतना शरभंग महर्षीले ताका दर्शन दत्तगे ते शरभंग ऋषीन कसन केला म्हळ्यार तागेले अग्नी प्रवेश करचे खातीर चीता रेडी करून दवरल्या रामचंद्र केदन येता म्हळ्यार होम करचे खातीर न्हय रामचंद्राक पळयलें जाल्लें निमगेलें जाल्लें काम जाल्लें म्हणून घेवन रामचंद्राक साश्टांग नमस्कार करून म्हाका अनुग्रह करी म्हळ्यार काय आनी उज्जैन उडलं काय अर्थात इतले काळ पर्यंत ताण तपस्या केलेलं कसं का म्हळ्यार अंत्यकालार एक देवाल एक दर्शन दावका म्हळ्यार खातीर इच्छ पावन घेवन रामचंद्राक केदन पळयलो मागेल जीवनांत तुला कृत्य जाल्लें म्हणून घेवन तत्क्षण अग्नींत प्रवेश करून देहत्याग केले काय हे विशयार जाल्यार रामायणांत भरती चर्चा आसा ते शरभंगान आत्महत्या केलेले इतलो व्हड ज्ञानी ऋषी जावन घेवन ताणें आत्महत्या करचें संभव म्हणून शास्त्र मान्य करता कसं नाही म्हळ्यार मनुष्यांक आत्महत्या करच्याक अवकाश केदना म्हळ्यार सक्कड तागेले गृहस्थ धर्म परिपालन करून वानप्रस्थ जाल्ल्या संदर्भाचेर तागेले देह म्हळ्यार अत्यंत जर्जरीत जावन धर्म कर्म कार्य करचे कसले ताका सामर्थ्य नातील तवळे देवान दिलेलो देह देवता कार्य करच्याक म्हाका उपयोग नातील तवळे हे देह आसून प्रयोजन कसं नाही म्हणून घेवन देहत्याग करच्याक नियम आसविना सामान्य व्यक्तींक नाही म्हणके एक वंचका
एका काम कोरका, डू ऑर डाय असं म्हणून जाल्यार रे ताण कसले काम कोरका, कसलें काम करूं जाय न्ही वे देहत्याग जाल्यार ताका करचेक शास्त्रांत अवकाश आसके म्हळ्यार खातीर जावन ना प्रयाग मरणे पिवा म्हूण भरती जनान देवाला इच्छ पावच कसं नाही म्हळ्यार अंत्यकाला रे काशी तशींची प्रयाग तसले तीर्थक्षेत्रांत वचून देहत्याग करचे खातीर प्रयत्न करचे कसल्याक म्हळ्यार थंय मरण जाल्यार मुक्ती म्हूण काशी मरणान मुक्ती ही म्हूण तशी एकच हिमालयान जाल्यार वयर चोण घेवन वतू गुड्डेत काय प्राय जाल्यार मनशान हिमालयार चोण आनी उडका म्हूण अर्द चढतना तो थंय कृष्णार्पण जाता सांगिल कसल्याक म्हळ्यार यज्ञांतकी अग्नींतकी उदकांतकी उड्डोन देहत्याग करत असलेक अवकाश आस आज आमी आमगेलेच हांगा वातावरणांत एक कडेन आयकलां उडपींतू एकलो भारी एकलो वैदिक अनुश्ठान आशिल्लो तो तेगेल्या वेव्हारांतू MGM कॉलेजाचो इंग्लीश प्रोफेसर तो आनी व्हड एक कर्मांग अनुश्ठान करतलो ताका संकीची डिसीस आयला तो म्हणली डॉक्टरान डिक्लेअर केलें काय आनी चड काळ यो वांचना म्हूण घेवन तेदन ताण म्हळें कसन म्हाका कसल देह देवान दिलो तवळे देवता कार्य करचे खातीर म्हाका उपयोग करून घेवचे जाय न्ही म्हणून जाल्यार आनी आसून कसन प्रयोजना म्हूण ताणें सुसायड करून घेतला आनी त्या डेथ नोटान ताण बरोवन दवरलें काय हें धर्मसम्मतच हांव कार्य करता असं म्हूण घेवन अर्थात आज लोकांतू आमी वेव्हारांत पळयताची साध्यस्व तो वांतला वे ताण कसले कोरका न्हय जाल्यार आसून प्रयोजन ना म्हूण ताका म्हणच वे सामान्य एक दृश्टांत दिवचें म्हणून जाल्यार तुमगेले ते क्रिकेट मॅचांतू कितले की लिमिटेड ओवर्स आनी लिमिटेड बॉल्स म्हूण आसता त्या लिमिटेड बॉल्सांतू ताण कसले रन काडका रन काडना अशी थंय क्रिसार राबून घेवन नुतच बॉल वेस्ट करतास म्हणून जाल्यार आमी सांगनाच वे नुत आउट जावन पुणी वचत न्हू मरे विंगड आयलाल पुणी खेळतात म्हणून अर्थात कोणाल टेस्ट मॅच कोणाल लिमिटेड ओवर्स मॅच एका कोणाल 20-20 मॅच कळना ಕೆಲವು जनांक त्यावेळेस अवकाश मेळना सुपर ओवर मात्र काय भागवतांत ते घेता खट्टवांग म्हळ्यार एकलो महर्षी ताणें देवादिकांक सकड युद्धाक सहाय केलेलें काय देवांक संतोष जावन ताण म्हळें काय कसन वर जाय तुका म्हूण हाण एक विचित्र वर निमगेल देवाला कसन आहे म्हळ्यार मिगेल आयुश्यांत कितले बॅलन्स आसा सुरवे चेक करा म्हूण तुमी कसन हॉटॉट वर दिवचें व्हड न्हय म्हाका आयुश्य ना जाल्यार तें वर घेवन हांव करचें कसन आहे म्हूण दिल्लल वर अनुभवी सुख जाल्यार सुरवे आयुश्य जावं ना सुरवेक मगेल बॅलन्स कितलो चेक करा म्हळें काय ताण म्हळें काय आनी एक घट मात्र आसा म्हळें काय तत्क्षण सर्वस्व त्याग करून घेवन देवाल उपासन करूंक प्रारंभ केलें काय सांगिल कसं लाका म्हळ्यार ते शरभंग महर्षीन दीर्घ काल पर्यंत तपस्या केलेलं कसं लाका म्हळ्यार रामचंद्राला एक दर्शन घेऊ का म्हणून भागवत इतलं चंद सांगता कसं नाही म्हळ्यार जन्मलाभ परपुंसाम अंत्येच नारायण स्मृती देवालय दर्शन जाऊ का म्हूण ना काय रामचंद्रालय देवालय नाव जिब्बे रायल्यार मुक्ती मेळत काय कबीरदास सांगना इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले देवा तू म्हाका कितले अनुग्रह करी अंत्यकालारी जिब्बेरी तुगेल नाव येवत तसले एक भाग्य म्हाका अनुग्रह करी म्हणून घेवन दासादीक सकड प्रार्थना करताची साक्षात ताजे दृष्टांत म्हळ्यार म्हण केची शरभंग महर्षी भरती काळ पर्यंत तपस्या केलेलो उद्देश कसं नाही म्हळ्यार रामचंद्राल दर्शन घेऊ का म्हणून तत्क्षण अग्निप्रवेश करून तेगेले देह त्याग करतके तशी ते ऋषभंग महर्षीक अनुग्रह करून घेवन वापास रामचंद्रान दंडकारण्यांत प्रयाण करतना विराध म्हणलो एकलो असुर रामचंद्राक आनी लक्ष्मणाक दोन्ही बुज्जार बस करून घेवन धांवतच काय देवाक घेवन धांवचे म्हळ्यार एक आज रथयात्रा करनाच वे उत्सव करनाच वे तागेल भाग्यांत त्या बरयलेले गंधर्व तो जाल्यार तागेलांत एक असुर आले एक आवेशाश्च वचून ताका वर कसं नाशिल्लें म्हळ्यार देवाल स्तुती करचेक देवाक मेरवणीक करचेक देवाक उत्सव करचे खातीर घेवन धांवेल न्हय काय तो धांवेल कसं लायक म्हळ्यार मनुष्यांक संवार करचे खातीर खावचे खातीर धांवता आशिल्लें काय सांगून सांगून राक्षसांक मत्ती ना म्हणचे त्या खातीरच काय कसं लायक म्हळ्यार मत्य आशिल्लें जाल्यार देवा खावचे तो वत आशिल्लो तत्क्षण खाऊ का म्हणून प्रयोग करतना रामचंद्रान म्हळें काय लक्ष्मणाक तूं हे हात संवार करी हांव अनेक हात संवार करता म्हळें काय तत्क्षण रामान एक हात संहार केला लक्ष्मणान जाल्यार अनेक हात संहार केला कोण देव ना म्हणून प्रयत्न करचे येता तागेले अंत्य दत्ता म्हणून घेवन रामायणांत भारी चंद उल्लेख केला तशी विराधाक
संहार करून घेऊन तदनंतर वापास रामचंद्र दंडकारण्यान्तू दट्ट अरण्यांत प्रवेश करत गे. थंय अरण्यांतू प्रवेश करून पंचवटींतू आश्रमांतू वास्तव्य करून आशिल संदर्भाचेरी कुंभकर्ण आणि रावणाले भयणी शूर्पणखा विभीषण समेत शूर्पणखाल भाव जाल्यार तीण केदनाची रावणालानी कुंभकर्णाकच चड सेव करचके. तन्निमित्तान तिगेल बुद्धी समेतची राक्षसी प्रवृत्ती. दंडकारण्यान्तू अनेक राक्षसांक घेवन थंय ते वास्तव्य करून आशिल्ले. एक संदर्भाचार कसन जाल्लें म्हळ्यार असुर आले सांगून राक्षसाल कसन म्हळ्यार रात्री समयाचेर तांगेल प्रवेश चड. ताकाच नांव राक्षसांक रात्रींचर म्हणतच. आमी चड रात्रीचे भोवल म्हणून जाल्यार कसन मराय निशाचरची भोंवता म्हणून म्हळ्यार रात्री समयाचेर भोंवचे राक्षसाल वेळतो. अशी राक्षसाना तांगेले आहार विहार पानांतू मदोन्मत्तू जाल्ले संदर्भाचेर तांगेलंतू परस्पर कलह जाल्के. परस्पर ते रावणाले सैन्यांतू कलह जाल्ले तवळी क्रोधिष्ट जावन आशिल्ले रावणान तागेले खड्ग काण एक वेळार प्रहार केलके. प्रहार केले तवळ कसल अनाहुत जाल्ले म्हळ्यार शूर्पणखेल बामणाले देहारीच ते खड्गच प्रहार जावन घेवन शूर्पणखेल बामणान देहत्याग केलके. तत्क्षण शूर्पणखान वचून रावणाला निमगील तवळी ताण म्हळके सभा कांय दाय न्ही तोंदर ना म्हणून आज आमी म्हणच बस स्टॉपार बी राबिल तवळी एक बस मिस जाल कुडले आमकां टेन्शन कांय ना बा अनेक बस येना म्हणून तशी ताण कांय ते नेग्लेक्ट केलके म्हळ्यार आलस्यारी ती निमगेल तवळी. तूं कांय चिंत कर नाका, तूं दंडकारण्यात वचून राब. तुका कोणाक हरडीक जावका म्हणून दिसता तांकां हरडीक करून घे. तुगेल रक्षणे खातीर 14 सहस्र सैन्याक पेटयता आनी मिगेले 2 जण बलिश्ट जावन आशिल्ले खर आनी दूषण राक्षस तुगेल वट पेटयता. तूं दंडकारण्यात तूं वास्तवीक करी म्हणके. आतां शूर्पणखा त्या दंडकारण्यात प्रवेश करून थंय भोंवता आसतना तेणें रामचंद्राक पळयलें. रामचंद्राल समीप येवन घेवन पतीर्भव भव मे पतीः मिगेल बांबून जा म्हणून घेवन रामचंद्राक तिणें तिगेल विनंती दवरलें. रामायणांतू शूर्पणखा प्रसंग भरती विचित्र जावन सकट भरती कडेन वर्णन केल्या. ಕೆಲವು ಕಡೆन कसन सांगला म्हळ्यार ती राक्षसी देखून भारी चंद रूप धारण करून गेल्ली म्हणून तिका गोत्त असल्यार न्हू ती कुरूपी म्हणून घेवन चल्ल बुदवंत जावचें केदना म्हळ्यार ताका सुरवे कळका हांव दड्ड म्हणून तागेल मनांत गेल्लो म्हणून जाल्यार तो कसन की वाजूका म्हळ्यार प्रयत्न करता. हांव दड्ड न्हय हांव बुदवंत म्हणून तागेल मनांत येयला रे आनी वापस तो वाजूका म्हळ्यार कळना कसलो म्हळ्यार हांव ऑलरेडी बुदवंत आसा म्हणून दिसता. सांगिल कसं का म्हळ्यार शूर्पणखेक गोत्तू नाशिल्लें के ते कुरूपी म्हणून. वाल्मिकी रामायण विशेष जावन घेवन तात्पर्य निर्णयांत जाल्यारीची वर्णन करता कसं नाही म्हळ्यार शूर्पणखा कशी आसा तशी गेलेली रामचंद्रा लागी. एक स्वल्प पेजांत भरती श्लोकांत त्याची वर्णन करताच शूर्पणखेक आनी रामाक कंपेर करताच. वचून वचून रामचंद्राक नीलमेघ श्यामा म्हणताच पळोवचेक नयन मनोहर रूप. हिगेल रूप कसं नाही म्हळ्यार आषाढ मासांत ते करी मोडा म्हणून सांगना कार मोडाचे घनघोर जावन आशिल्ले गेले बण्ण खंय. रामचंद्राले क्रशोदर तनूदर म्हणताच आज आमी कसन म्हणताची देहांत अत्यंत सौष्ठवयुक्त जावन आशिल्लें शरीर रामचंद्राले. हिगेल काय ना लंबोदरी पळोवचेक अकराळ विकराळ जावन आशिल्लें रूप हिगेलें. ताजे पशी चड कसन म्हळ्यार रामचंद्राक 32 पुरुषाल लक्षणां म्हणताच. जगत्यांत अत्यंत चंद कोण म्हळ्यार देव काय. आम्ही म्हणताच मनमत म्हणून जाल्यार मनमताक जन्म दिला जाल्यार परमात्मानाश्च वचून मनमत जनक हा म्हणताच. तसले ते अत्यंत सौंदर्य रूप रामचंद्राले जगत्यांत अत्यंत कुरूपी स्वरूप कोणाले म्हळ्यार हे शूर्पणखेल कसले का म्हळ्यार रामचंद्राले चुकून पूण एक केस पिक्कनी आशिल्ले हिगेल अंतू मत्तेर आशिल्ली एक केस पुणी काळ नाशिल्ले. मनुष्याक प्राय जावचें लक्षण कसं नाही म्हळ्यार नतेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः.
ते यमाले आक्रमणदाल्ले म्हणल्यार अर्थ काय यम डायरेक्ट अटॅक करना एक तेगेले सोल्जर्स पेटयत काय ते एक सोल्जर्स पेटयले लक्षण कसं नाही म्हळ्यार हागेल ಮತ್ತೆ रेशिल एक केस पिकला म्हळ्यार हुगूर यम आक्रमण करतस म्हळ्यार लॅक काय आईची वातावरणाक त्या सकड आम्ही जज करू जायना कसला म्हळ्यार सान प्राय चरडू हांग समेत केस वेगळी पिकता आश्च्या पुरो कसला म्हळ्यार कलियुग अंतू नेक्स्ट लास्ट एंडिंगार कसं नाही म्हळ्यार मनुष्य चड म्हळ्यार एक 2 फीट असतं काय आता मी त्या देवाक फूल घालून तुझ्या नंता फूल म्हणून काढता पळय त्या नंता फूल काडच्या निसण 2 फूल काडका काय तसल तेगेल्या शरीराचे अळती येता काय अनेक कसं नाही म्हळ्यार मॅक्झिमम 25 इयर्स काय 25 इयर्स भितर तेगेलें एज्युकेशन जावका तेगेलें ऑर्डीक जावका चरडू जावका सकड जावका हे कलियुगाचे अंत्याचे लक्षण सांगील कसं लाका म्हळ्यार जगत्यांतू अत्यंत नयन मनोहर रूप कोणाला म्हळ्यार रामचंद्राला ही 10,000 वर्ष पर्यंत रानांत भोंवता आशिल्लें काय ಹೊರಡಿಗೆ कोरून घेवका म्हणून ताका तीण वचून म्हळें काय रामचंद्राला म्हाका ಹೊರಡಿಗೆ कोरून घे म्हळें काय ही कोण लागी कोण आसा ही कोण म्हूण निमील काय ही मिगेल बायल म्हळें काय रामचंद्रान कसले म्हळ्यार भारी चंद वर्णन करता आसा तिगेल रूप पळोवन रामाक आनी लक्ष्मणाक चिकेचेक कसं एक विनोद कोरया म्हणून मनांत आयले काय देखून अपहास्य करता आसा काय कसलं म्हळ्यार इतलं मंतर जाल्यार प्राय आशिल्ले बायल मनशां समेत ಹೊರಡಿಗೆ कोरून घेवका म्हळ्यार इच्छा येयली न्हय म्हळल कतीर तांणी ते एक विनोद दाखयता आसाच काय लील जगत्यांत ताका ती नेमगीत काय शूर्पणखा ही कोण म्हळें काय ही मिगेल बायल म्हळें काय वचून हे कुरूपी ಹೊರಡಿಗೆ दवच्यो तुवें म्हाका पुणी ಹೊರडिಗೆ दवच्यो न्हय म्हणून निमील काय ताका म्हळें काय अड्डा म्हाका ಹೊರडिಗೆ कोरून घेवका म्हळें काय रामचंद्राक तेन्ना रामचंद्रान म्हळें काय हांव ऑलरेडी ಹೊರडिಗೆ जावन जाल्ल्या आनी बिनी तूं ಹೊರಡಿಗೆ जात म्हणून जाल्यार रे मिगेल दोन्ही बायल जावका विना सुरवे बायल जायना म्हळें काय ताका एक काम करी अक्रतदारश्च थंयच पळय मिगेल मणकेची मिगेल तम्म तो तक्क ಹೊರಡಿ जाय न्ही तक्क जाय जाल्यार वचून निमगी तक्क ಹೊರडिಗೆ कोरून घे म्हळें काय जायत म्हूण घेवन लक्ष्मणाला आयले काय हांव तुगेले अण्णाल परमिशन आनी घेवन आयल्या म्हाका ಹೊರडिಗೆ कोरून घेवका म्हळें काय अण्णाल परमिशन घेवन आयला म्हणून हक्क कळ्ळें काय अण्णाल मनान तुला कसलो विशय येवं म्हणून ताका ताण तूं ಹೊರडिಗೆ कोरून घेवचें काय मगेल आक्षेप ना जाल्यार एक आशिल्लो विशय हांव तुका सांगता म्हळें काय कसं नाय म्हणून रामचंद्रस पळय तो मिगेलो वडया तो रायू हांव तागेलो सेवक तूं म्हाका फस्ट बायल जावचें पुरो जाल्यार लोकांत तूं कसन प्रतीत येता मुखार सुनो म्हळ्यार कितलेची हांव रामचंद्राक तूं ಹೊರडिಗೆ कोरून घेतलो म्हणून जाल्यार तूं तागेलो राणी जाता राजपत्नी राणी जाता तूं म्हाका ಹೊರडिಗೆ कोरून घेतलो म्हणून जाल्यार राणी जावचें ना कसं म्हळ्यार हांव तागेलो सेवक दासपत्नी जाता तूं देखून घेवन म्हाका ಹೊರडिಗೆ कोरून घेवन एका बायल जावचे पशी रामचंद्रा ಹೊರडिಗೆ कोरून दोन्ही बायल जाल्यार येना म्हळें काय वय व्या म्हळें काय वपास ते कडेन गेले काय हे एक नमुने भारी चंद सांगता आसा कसं नाय म्हळ्यार रामायण एक नमुने इलेक्शन येतना पळय पक्षांतर थंय उडलो कुळा हांग उडलो कुळा थंय उडलो तांकां पक्ष मुख्य न्हय नायक समेत मुख्य न्हय एका त्या पक्षाचें मौल्य कसं न्हय मुख्य न्हय तांकां कोटू सीट मुख्य तिका राम जाता लक्ष्मण जावता त्या मुख्य न्हय ती कोटू एक बॉम्ब म्हणून जावका तितलें मुख्य तशी तत्क्षण वापास रामचंद्राला धांवले काय ताकाची रामचंद्राला तिणें म्हणलें काय म्हाका तुगेल्या भावान सांगलां तूं म्हणल नव्हता म्हळी दोन्ही बायल जाता म्हणून दोन्ही बायल जावच्याक मध्य अड्डी असं कोण म्हळ्यार हिची न्हय सीत न्हय तिणें आसल्यार न्हय प्रॉब्लम हांव ती काले करता म्हणून घेवन तत्क्षण खावच्या वतना रामान म्हळें काय वयरे हे राक्षसांक सांगिल्ल भाश येना कसं म्हूण पळय रे म्हळें काय रामचंद्रान विना रामायणांत हांव 2-3 कडेन वाजिलां ती वपास रामाला वतना तूं एक म्हाका कसं एक सर्टिफिकेट दी तुगेलें परमिशन लेटर दी म्हणून घेवन ती निमूच काय रामाला तेदना रामान तिगेल फाटीर बरोवचें काय तिगेल नांक कान आनी कातोर दवरी म्हणून घेवन फाटीर बरोवचें काय म्हळ्यार तिका दिसना नवं तीण म्हणूच काय पळय रामचंद्रान बरयलां तूं ಹೊರಡಿಗೆ कोरून घेवचें परमिशन दिलां म्हणून पळयतना रामचंद्राल बरोवन पळोवन घेवन नांक आनी कान कत्तरले म्हळ्यार एक सामान्य रामायणान सकड येता बिलकुल कची रामायणान तशी नाचिना रामायणांत कसं जाय म्हळ्यार रामचंद्रान इतलें म्हणलें काय वयऱ्या तिक भाशा ना ती कसन म्हणून पळय म्हणून आज आमी पळयनाच कोणाची जीव खाता लायल म्हणून जाल्यार कोण तो MDS तो कसं नाही करना वैर हाक कसं म्हणून पळय म्हणून म्हळ्यार एका गेटा दुखून भायर घाल की घरा दुखून भायर घाल की ताणें ऑर्डर दिवची मात्र कसं म्हळ्यार भरती जनाल जाल्यार आक्षेप आसा रामचंद्राला आयुध आशिल्लें रामचंद्रान जाल्यार हिची संहार कोरे आशिल्लो ना म्हणून भरती जाल्यार आक्षेप आसा
ताका म्हळके राय्यान केदनाची फिल्डान देवची ना, राय्यान खाली ऑर्डर दिवची मात्र, फिल्डान देवन वर्क करचे कोण म्हळ्यार सर्वेंट्सान एका दूतान करचें. ताकाची लक्ष्मणाला पेटयल के नाही लक्ष्मणान कोरक कसले विंगड कोणे म्हळ्यार हांग आसची तांणी रान्नान तू काही साम्राज्यांतनाची साम्राज्यांत आशिल्ली जाल्यार रे सर्वेंटांक सैनिकांक पेटोवन तिगेले कान नांक कात्तोरे आशिल्ले विना हांग रामचंद्रान कसलो म्हळ्यार भरतीजनान म्हणून पाप शूर्पणख तिगेले इतले ती आशिल्ली ते भोंवताची ती केक रामचंद्रान उपद्रव दिल्ले म्हणून घेवन अशी सकड आक्षेप ताका म्हळ्यार काय लोकांतू तीण सांगील कसं नाही म्हळ्यार पळया निकृत्या निकृतीम हन्यात निकृत्या नतु धार्मिकान. एक मनुष्य अन्यायाराम कसं नाही करता म्हणून जाल्यार रे आमी तांगेले अन्यायारीच आमी तांकां पाठ दिवं का विना अन्यायारी सज्जन लागे आमी वेवहार करचे न्ही. कशी भीमान मुखारसून महाभारतांत तूं शटे शाट्यम कोण अन्याय रत्ता तांकां अन्यायारीच ताण दावका जाल्यार शिक्षा दिल्या ताका म्हळ्यार काय निकृत्या निकृतीम हन्यात. तीण कसन निकृती केला तीण कसन कपट केला म्हळ्यार तीण येवन म्हणली काय तीण आशिल्ली स्टोरी सांगा न्ही तिणें जगत्यान तूं फट्टी काय तीण उलोवचें म्हळ्यार व्हड फटींग काय तीण कसन म्हणलें म्हळ्यार म्हाका होरडीक जाय न्ही आज्या पसून म्हळ्यार ऑलरेडी होरडीक जावन बांबून गेला म्हाका होरडीक जाय न्ही हांव 10,000 वर्ष तुका हांगा भोंवतास चल्ल मेळका म्हणून घेवन तुगेल पुण्य रामचंद्रा म्हळके कसं लाका म्हळ्यार भरती काळ पर्यंत भोंवताना कोणेय पूण एक चल्ल मेळ्ळो म्हळ्यार चल्ल्यान मेळ्ळो हांव ताका खावन सोडत आशिल्ली ना म्हाका होरडीक कोरून घेवका म्हणून मन ह्या नाशिल्लें तुगेल खंय की पुण्य लायक आसा तूं खावका म्हणून म्हाका दिसरी तूं होरडीक कोरून घेवका म्हणून दिसलें म्हळके भारी चंदस पळया रामचंद्राल पुण्य के ताकाची केलो कडेन म्हणटाची आमी देवा पूज करचेच पळय देवाल भाग्य म्हणून आमगेल भाग्य नाही देवाक पूज करचे देवान आमगेल करान पूज घेतला म्हणून देवाल पुण्य देवाल भाग्य म्हणून. अर्थात तिणें हांव अनके कन्या म्हणून सांगलें की हांव अनके होरडीक दायनाशिल्ली चेल्ली देखून म्हाका होरडीक कोरून घे म्हणून तिणें केदान फट्टी सांगलें. फट्टी सांगिल्ल्याक अन्यायार आयलेल्याक अन्यायारीच ताका शिक्षा दिवका. कसले शिक्षा दिल्ले म्हळ्यार तिका बिनी संहार कर न्ही कसल्याक म्हळ्यार स्त्रीवध करची योग्य न्ही. तीण कसल्याक म्हळ्यार ताटक एक संहार केला कसल्याक म्हळ्यार तीण बलिश्टांक सकट नाना तराचे उपटळ दिला. आज हे ताटक एक शूर्पणख एक केल्लें कसं नाही म्हळ्यार तीण खंयच्या विशयार फट्टी सांगिल्लें म्हाका होरडीक जाय न्ही म्हणून माय आनी जन्मजन्मांतर तूं कोणाल्या फट्टी सांगून होरडी जावचें नज कसल्याक म्हळ्यार होरडीक जावचें लक्षण कसं नाही म्हळ्यार कान्नाक आभरण घालचें नांकाक आभरण घालचें त्या कान्नाक आनी नांकाक आभरण घालता तसल परिस्थिती दवर म्हणून आनी कोणाला गे फट्टी सांगून तूं होरडी जावचें ना न्हय म्हळाल खातीर जावन तें आभरण घालचें तसल कान आनी नांक दोन्ही का तोंड पेटयल गे तिका. तत्क्षणारी विकराळ शब्द कोरून गौजी मारताची ती रान्नांत धांवली काय आनी नाना तरांचे विलाप केले काय. आशिल्ल कसन म्हूण सांग न्ही विशय सांग न्ही पट्टी सांगली तिणें खरदूषण 14 सहस्र सैन्य समेत येवन घेवन रामाले आंगार उडच्याक आक्रमण करचे आयली काय आश्रमा लागी. तेदन पळया रामचंद्रान म्हळके लक्ष्मणा तूं बगलेन यो सीते तूं भितर वच कसं म्हण हांव पळयता म्हळके. ताका लक्ष्मणान म्हळके अण्णा तूं करचें नाका हांव तांगे लोटू युद्ध करता म्हणतना रामचंद्राक वतस कसल्याक म्हळ्यार ते सकड ब्रह्माल वर घेतिला असुराक संहार करका म्हणून जाल्यार रामचंद्रान मारका विना लक्ष्मणाच्यान साध्य ना म्हळाल खातीर जावन तत्क्षण रामचंद्रान पळया रामचंद्रा लागी रथ ना सारथी ना कसलेची विशेष आयुध ना. जघ्ने 14 सहस्रम 14,000 आयलल तसल त्या सैनिकाक क्षणमात्रान संहार कोण पेटयला काय. तत्क्षण संहार केलेल्या संदर्भाचेरी हांगा शूर्पणखा गौज मारताची रावणाला गेल्ली म्हणाले वृत्तांत हंत्याता. ताजे पशी फुडें शूर्पणखेले सन्निवेश येवका जाल्यार फुडेची रामायणांतून अनेक अत्यंत रोचक जावन आशिल्ले सन्निवेश आसा ते दोन हांव सांगचे विसरलो चांग विचार म्हळ्यार खातीर उडगास येयला तो सांगता. एक कसं नाही म्हळ्यार अनुसूया आनी अत्री भरती काळ पर्यंत आश्रमांतू देवालय सेवा करता आसतना ते अत्रील आश्रमांत वचून घेवन अत्री आनी अनुसूयाक परमात्मान रामचंद्रान आनी सीतादेवीन अनुग्रह केला काय. अनुसूये लागीर सीतान संवाद जाल्यार केला काय त्या विशयी भरती आसा जाल्यार कसलेय असो
अनसुयेक साक्षात सीतादेवीनंच तिगेले सीता कल्याणा विशयार भारी चंद वर्णन केल्याक. हे सीता संयवराचे विशेष विषय हंगेल संवादांत रामायणांत प्रकट जाता. आजी जगत्यांत सीता कल्याण ऐकूचेची आनंदा विषय आणि सीता कल्याण ऐकलल म्हणून जाल्यार जगत्याक देवाला एक दय दत्ता. तशें आसतना साक्षात होकलेन येवन हरडिके विशय येवन सांगले म्हणून जाल्यार कोणें व्हरलेल्यान सांगचे विशय होड नाही. होरे तोकला न येवन घेवन आमगेल हरडी कशी जाल्ली म्हणून सांगले म्हणून जाल्यार तें भाग्य कसं नाही. कसं लाग म्हळ्यार रामायण भारी चंद सांगतास यद्रच्छया ब्रह्मचर्यम चरंती. आज एक पतिव्रता स्त्रीनं तिगेल प्रतिव्रता धर्म पालन करचें कसं लाग म्हळ्यार साक्षात जगतपतीला अनुग्रह दाव का म्हणून घेवन. तसल ते अनसुयेनं ते अत्री महर्षीले स्यावा तिगेल गृहिणी धर्माक अनुगुण दावन स्याव केलेल पुण्यान साक्षात महालक्ष्मीन येवन घेवन तिगेल कान्नांतू तिगेल स्वयंवरा विशयारी प्रकट करत असले एक भाग्य मेळ्ळें म्हणून घेवन रामायण उल्लेख करता. तदनंतर अगस्त्य महर्षीला संदर्शन जाता रामचंद्राक. ते अगस्त्य महर्षीला काम कसं नाही म्हळ्यार साक्षात इंद्रान शार्ंग चाप म्हळ्यार शार्ंग धनुसू कसं नस ते इंद्रान अगस्त्य महर्षी दिलेलं काय मुखारसून रामचंद्र येता ताका दिव का म्हूण तितलेच. त्या इंद्राक स्वतः परमात्मान दिलेलं काय तागेलं मूल रूपांत तागेलं कसं शार्ंग धनुस्सू अस त्या इंद्राल मुखांतर अगस्त्याक मेळ्ळें. अगस्त्यान रामचंद्राक दिवन तो कृतार्थ जालो काय अगस्त्य महर्षीक अनुग्रह केला. तसल ते शार्ंग चाप घेवन आश्रम परिसरांत भोंवता आसतना एक दिवस सीतादेवीन रामचंद्राला निमगील काय तुम्ही हे आयुध सकड घेवन भोंवता आसत नवय आमक सकड सांगिल वे हे म्हणले काय. कसं लाग म्हळ्यार आम्ही तपस्वी जावन घेवन अरण्यांत राबचे खातीर आयलाल तवळी हे आयुधाचे संग आयुधाचे सहवास योग्य नाही म्हणले काय ती. ताका हांव एक चरित्र सांगता म्हणले काय पळया बामणालांनी रामचंद्रालांनी सीतेला संवाद एकलो राक्षस कुमार तपस्या कोरका म्हण घेवन एक तपोवनांत येवन बशिल्लो तवळी हाण तरी घोर तपस्या केल्यार मुखारी लोकाक पीड दत्ता म्हणल दृश्टीरी इंद्रान एक ब्राह्मण कुमाराले रूप धारण करून घेवन तागेल्या आश्रमांत प्रवेश केलो काय. आनी ते मुनीक सांगलें कसं नाही म्हळ्यार ते राक्षस कुमाराक तपस्या करता आशिल्ले मिगेले एक खडगस हे खडग चिके दवरून घ्या म्हळ काय. मग थोडे काम आसा हांव खंय वचून येता ते दोळ पर्यंत हे खडग तूं जोपानार दवरून घेवं का म्हळ काय. ताका ते ऋषी कुमारान म्हळ काय म्हाका कांय खर्च ना दवरून घेवचें ना वास थंय कांय तोंदर ना म्हळ काय. भायर गेलेलो भितर येताना म्हळ काय ते दवरलेलो खडगू चिकेची धार आनी समस्की पळयता राब तातवळ टेस्ट करता राब म्हळ काय. ह्यो गेलेलो तपस्या गेलेलो तवळ ताका एक जबाबदार दिल्या घडे घडे पळोवचे काय त्या खडगांनी समज नवो म्हणून कोणें उकोळून व्हर न्ही नवो म्हळ्यार एक चिंत ताका. कडेर भायर वत्ताना उपवनांतू त्या खडग घेवन वचून कसलो म्हळ्यार सांगला ना ताज्या बेनी बड्ड जायना शिपळ्ळें म्हणून देखून ताणें नाना तराचे झाड्डा वैरी रुखा वैऱ्यांनी प्रयोग करूं सुरू केलो काय. उगूर स्वल्प काळान कारण कसं जालें म्हळ्यार प्राणीर जाल्यार प्रयोग करूं सुरू केलो काय. सांगिल् कसं लाग म्हळ्यार खंयचेची एक वस्तू आमगेल्या कशी आसता ताका समजलेलें आमगेल्या मनांतू बुद्धीक प्रचोदन जाता म्हळ काय. ताका रामचंद्र म्हळ काय तूं सांगिल् सहज जाल्यार लोकांतू अयोग्य व्यक्तीलाक ते कसलें शस्त्र ते आसचें नज म्हळ काय. पळया चोर्रा लागीं वेपन्स आसचे वेरी डेंजर तांगेले आसचें नज. पोलिसांचे वेपन्स ना जाल्यार तांची डेंजर. कोण आमगेले सैनीक आसाची तांगेल्या हातांत तूं शस्त्र दावकाची जाल्यार भयोत्पादकाला हातांत आसचें नज योग्य व्यक्तीला आसचें नियमाची म्हळ काय. कसं लाग म्हळ्यार सीता देवीन सांगिल् उद्देश कसं न्हय म्हळ्यार रामायणांत हें जाल्यार एक आदर्श दाखयता आसा. लोकांतू पतिव्रता म्हळ्यार स्त्री कसन बामणान सांगिल् सगळें करता गेल कुळ ती पतिव्रत म्हणून जायना. बामण कसन करता बामणाली यशस्साक योग्य कसं न्हय म्हणून घेवन तत्तवळ जाल्यार बायलान पळोवन परिशीलन करून घेवन करेडेशू मंत्री बामणाल कसल ते आचार विचाराक भंग यानतील तसल जाल्यार इची प्रचोदन करचें जाल्यार इची बायलेले धर्म म्हणून जगत्याक दाखोवन दिवचे खातीर ते सीतारामाला संवाद जाल्यार इची हंतू दंडकारण्यांत प्रकट केला. तशी वापास हांगा शूर्पणखेक केदन ते मानभंग जालें तत्क्षण आक्रंदन करताची
रावणाला हंग धांवचे सूर केलं काय ताणे ते रावणाला हंग वचकदला फुडेची 14,000 सैनिकाला त्याक वांचिल काय अकंपन म्हणून तागेल नाव हीण वचकदला फुडेची तो रावणाला धावून गेला काय आणि रावणाला सक्कड विषय सांगला काय ताण सक्कड सब्जेक्ट सक्कड विषय सांगून झाला कसं नाही म्हळा रे राम मळ कोण कितलं जनसाची तागेल नित्या काम कसं नाही तागेल पराक्रम कसं नाही कितलं बलिष्ठ असतो तागेल बायल कशें असं हे सक्कड विषय सांगलं काय लास्ट ताण म्हळकय जगत्यान तू ती जोडी पळयलच पळय हांव स्वतः पळयल दुखून तुगेल्या सांगता आसा कोणे सांगल्यार हांव नमगो नाशिलो आज इथं येत असल अप्रतिम सौंदर्य अनुपम सौंदर्य हांव जगत्यांत पळय न्ही रावणा ती जाल्यार तुगेले बायल दवचे योग्य म्हणून ताणें एक विशय सांगलो काय स्वभावतः तसलेच बुद्धी आशिल्ल्या रावणाक जायत तस जाल्यार आत्तूच नांव तिका उकोळून घेवन येता म्हणटना चिके राब म्हळके वच्चे खातीर न्ही रामाल ಎದುರು कोणेच युद्ध ಅಂತ ರಪ್ಚ ತಸಲೆ ಸಾಮರ್ಥ್ಯನ ಮಳಕೆ रामाले बाणप्रयोग कोणकरपच साध्यना तसल तो बलिष्ठो स्वतःची करदूषणादी 14 सहस्र सैन्याक क्षणमात्रांत संहार करताना तगेल बल कसं नाही तगेल पराक्रम कसं नाही तगेल शौर्य कसं नाही म्हणून हाव पळयला देखून रामालागी युद्ध करून जय करू जायना साध्यस म्हणून जाल्यार रे अधर्मारी ना मोसारी ते सीतेक दाव तू अपहार कोरून हाडका बिना हा डायरेक्ट हाडू ना हांव सांगील कसं का म्हळ्यार रामचंद्राक सीत म्हळ जीव तूं रामचंद्राक सोलसू का म्हणून जाल्यार सीता अपहरण केलं म्हणून जाल्यार त्या विरहान तो दुःखीत जावन घेवन क्षीण जाता तदनंतर तूं ताका संहार कर येता म्हळ काय हाका विशय होय म्हणून दिसला तर तत्क्षण मोसारे सीता अपहरण कोरका म्हणून ताका सुरवे उडगासायल कोणाला म्हळ्यार नीच मारीचल उडगासायल काय पळय तागेलें नांव नीच मारीच तो मारीचाला वचून घेवन मारीच खंय आशिल्लो म्हळ्यार गोकर्णांत आशिल्लो काय तपस्या करताची केदाना एक म्हळ्यार ताटका संहार जालो तो हांव सुरवेका सांगला सुबाहू आनी मारीचान आक्रमण केलें तवळे सुबाहूक संहार केला मारीचाक आस पळया एक बाण प्रयोग केलेलो पेट्टाक कितलकी योजन विस्तार दूर जावन पडला काय तो पडलेलो पेट्टाक आनी ते रामचंद्राल सहवास नाका म्हळ्यार खातीर जावन गोकर्णांत बसून तपस्या करता आशिल्लो काय ताकाच रावणान म्हळें काय म्हाका एक कार्य जावचें आसा तूं म्हाका उपकार कोरका म्हळें काय कसलें कार्य म्हळें काय सीतेचें अपहरण करचे खातीर तूं म्हाका सहाय कोरका म्हळें काय रामाल बायल म्हळ्यार तो म्हळें काय हे रावणा तुका कोणाकी घरा भितरी शत्रू रिगलेची म्हळें काय कसन रे म्हळें काय तुका कोणाकी जायना म्हणून दिसता म्हळें काय कसलें म्हळ्यार भारी चंद वाक्य हे रामायणान तुलें तुका कोणकीची हितशत्रू आसाची हितैशी आसाची देखून तुका हे बुद्धी सांगून पेटयला म्हळें काय कसलें म्हळ्यार सुलभा लोकांतू सततं प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः सुलभा राजन सततं प्रियवादिनः जगत्यांत कशी म्हळ्यार भरती जन मेळता आमकां गोडा गोड उलयतले जाल्यार आमगेलें पथ्य उलयतले लोकांत म्हळ्यार भरती उणिके अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः सांगील आमी चांगश्च पुरो जाल्यार ताका तें सम दिसना ताका सम दिसना म्हणून ताका कसन सम दिसता त्याची सांगता दिसना तागेले चांगा खातीर कसले लोकांत सांगता आसले जन मेळनाच कसला म्हळ्यार हाण चांग सांगल्यार तो आयकना पण आमी भरती कडेन पळयताची तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड मरे म्हणून भरती जन कसं नाही म्हळ्यार मधुतिष्ठति जिह्वाग्रे रदी कोलाहलम विषम तागेले मनान तूं विश आसा जाल्यार उलयतना मात्र गोडगोड उलोवचें जाल्यार अंतकरणान तागेले दोश आसा म्हणटना केदान कोण चांग 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 उलयता त्या आयकूचे आमकां खुशी जाता विना आमकां कसं नश्ट आसा ते उलयला जाल्यार तो आयकतलो मेळना जगत्यान सांगतलो मेळना हांव सांगील कसं लाका म्हळ्यार तुगेले कोणकी आसतना तूं तुगेले द्वेशी आसा तुका हितशत्रू आसा ताण रामाले विरोध जावन तुका प्रचोदन दिला म्हणून जाल्यार तुगेले अंत्यकाल आयले म्हळें की सूक्ष्म जावन न्हय रे रामचंद्राले बायलेक अपहरण करचे खातीर सहाय कोरका म्हणटना तो म्हळें की रामचंद्राले खबर सोडनी कसं आसलें उरलें कसं पण आज हांव वांचलां म्हळ्यार रामचंद्रान वयर मागीर दय दवरला देखून हांव वांचलां म्हळें की त्या संदर्भाचेर ताणें बाण प्रयाग करून बरी म्हाका संहार केलो जाल्यार हांव वांचे विशय येवन आशिल्लो म्हळें की म्हळें खातीर जावन हे रावणा म्हाका राम म्हळ्यार शब्द काडका म्हूण ना
रामळल शब्द आयला रे म्हाका भंय करता म्हणके भारी चंद वाल्मिकी वर्णन करता. रकारादीनी नामानी त्रस्यंते मया मे रावण, रकारादीनी नामानी त्रस्यंते मे रावण. जगत्यांतू र म्हणल शब्द आयला रे त्याची म्हाका भया कारण जाता काय. खंयचे म्हळ्यार रत्नानी रथयश्चैव, रत्नानी रथाश्चैव. पळया रत्न म्हणल शब्दांतू र म्हणल शब्द आसा. रत्न आणि रथ म्हणल शब्द तांतू वापास म्हण का म्हणना र म्हणल शब्द आयला रे म्हाका भंय करता म्हणके. कशी महाभारतांतू दुर्योधनाक भीम म्हण का म्हणना आशिल्ल काय, भ म्हळ्यार दुर्योधन भित्त आशिल्ल काय कडेर. कसलाक म्हळ्यार त्या रामाल भंय कशी म्हाका सुरू जाला म्हळ्यार आतां खंय पळयल्यार राम दिसता म्हाका म्हणके. ಅಲ್ಲಿ ರಾಮ ಇಲ್ಲಿ ರಾಮ ಎಲ್ಲಿ ರಾಮ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ಅಲ್ಲಿ ರಾಮ ಮಳಕೆ ಹಂಗ ರನ್ ಅಂತಷ್ಟು ಪ್ರತ್ಯೇಕ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ದೋಳ ಸೊಂಡ್ ಪಳೆಯಲ್ಲೇ ಮಕ್ಕ ರಾಮ ದಿಸ್ತಾಸ ಹಂಗ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕಡೆ ರಾಮ ದಿಸ್ತಾ ಮುಣಿಗೆ ದೋಳ ದಂಪುನು ಬಯಸ್ಲ ರೀಚಿ ದೋಳ ದಂಪಿಲ್ ತವಳ ಮಕ್ಕ ಸ್ವಪ್ನ ಅಂತೂ ರಾಮ ಎತ್ತಾಸ ದಿಕ್ಕೋನ ಹಾವ ರಾಮಾಲ उपद्रव नाक मळल कतीर दावन हंग संन्यासी वेश धारण करून बसला मळके. कसला म्हळ्यार थोडे पुणी कनिकर अस संन्यासी वेशारी मळके. तू तागेल खबरे वचू नाका तुगेल अंत्य सन्निहित दत्ता म्हणके. ओ वैवे म्हळ्यार रावणाल मनांत कसं नाशिल्लें म्हळ्यार सीता अपहरण कोरका म्हळ्यार एक मनांत आशिल्लें. हाण केदन ताका सांगलें की चाग विशय सांगलो मारीच्यान रामाले बाणा एदूर कोणाक रावचे साध्य ना. तूं तसले एक रामाल ओट्टू वचून तुगेले देह नश्ट करचे बदलाक राम तागेल इतले एक आश्रमान तूं बयसो तूं तुगेल इतले एक लंकेन बसून सूख अनुभविसी रामाल खबरे वचू नाका म्हणके. जायता म्हणून मात्ते हल्लोन घेवन लंकेन तोचून बयस्ता म्हणटना शूर्पणख धांवन येतास के. तेण म्हणके पळया ती वपास आजी लोकांत कशें म्हळ्यार सन्न चरडू सकड लुटी करतना आम्ही केलं लुटी कसं म्हणून आनंद मला सांगनाच. ताण मारलाय ताण भिष्टैल म्हणून सांगताच विना आम्ही केलं लुटी सांगनाच. आजी शूर्पणखेनं तीण कसन केल्लें म्हणून रावणाला सांगनी काय. तीण एकच म्हणली कसले म्हळ्यार रावणाला विकनेस शूर्पणखे गोत आशिल्लें. ताण म्हणके म्हाका कदावक आशिल्लो हे थंय पंचवटीन तूं रामचंद्राल बायलेक पळोवन म्हाका भारी खूश जावन तुक जाल्ले रे तुगेल बायल दावका म्हळ्यार खातीर हांव तिगेले उल्लोचे वचून तिका हाडका म्हणून गेलेलो तवळी म्हाका अशितांनी करून पेटोवचे म्हणके. जगत्यांतू तुगेल बायल दावच्या मात्र योग्य ती तत्क्षण रामाले मनांत परिवर्तन जालके. कसला म्हळ्यार लोकांत एक नियम अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपि भयंकरः म्हणून. कोण अपसेट मायंडेड आसता पळया तांगेली बुद्धी कशी काम करता म्हणून सांगू जायना. ऑलरेडी अपसेट मायंडेड तो. आतां रावणाक वपास येणें म्हळ्यार ताका चॅलेंज केलें शूर्पणखेन. सगळे हांगा जगत बुड्डून वतास तूं लायक करून घेवन आस्थानांत बसून राज्यांत बसून सूख न्ही अनुभविसी तुगेल्या सैन्याक सकड नाश केला. स्वता तुगेल्या भयणीक असल अपमान केला. असल अपमान केला तूं सहन करून घेवन कांय गोत नातील म्हण केची लंकेन बसून घेवन तूं सूख अनुभविसूचो म्हणून ताका तिणें वपास कान पिळ्ळा काय. तत्क्षण प्रवृत्त जालो वपास मारीचाला गेल्लो रावण वपास मारीचालागे येयल के. आतां म्हाका वपास तूं सहाय कोरका म्हणके. ओ अन्यकल कोणी तुका तयार जाल्वे म्हणके तुगेले शत्रू कसले ताका म्हणके बिलकुलक हांव येना. जीव आस म्हूण जाल्यार हांव भिक्षू पुणी घेवन हांगा खंय वांदता. ताका न्हू ताणें भिक्षू रूप धारण करून संन्यासी रूप धारण करून रावणाल खबर नाका म्हणून घेवन खंय बिनी रामाल दृश्टींत पडली म्हणून जाल्यार नाश जाता म्हळ्यार भयान भिवन भोंवताच काय यो मारीच. तेदन ताणें रिक्वेस्ट केलें रावणान. आतां रावणान म्हणलें कसं न्हय म्हळ्यार तूं गेले हांव डिस्कशन करच्या पयलीं न्हय तुगेले राजकार्य करतना सचिवाला आमी कशी तुगेलो अभिप्राय कसो न्हय ओपिनियन कसलें म्हणून तुगेले आतां हांव निमगूच आयलेलो न्हय. हांव आतां हांव तुका ऑर्डर दिता आसा म्हणके निमगेला तवळ मात सांगला पुरो. रामचंद्र कोण तागेलो बल कसो न्हय पराक्रम कसो न्हय म्हणून हांव तुगेले निमगेला मात सांगला पुरो. हांव आतां तुगेले निमगूच आयलेलो न्हय. हांव तुका ऑर्डर करचें आयलेलो. तुका राम मारता म्हणून तूं भित्त न्हय माय. हांव आतां काम करता तूं आसल्यार न्हू आनी रामा भिवचें म्हणके. आतां मारीचेलेक दोनूय ऑप्शन्स कसो न्हय म्हळ्यार एकाच रावणाला मर एकाच वचून रामाला मर जाल्यार बेस्ट ऑप्शन कसो न्हय म्हळ्यार सोलूच जाल्यार स्ट्रॉंग टिमा एदूर सोलू का. त्या पापाचे कंचकी टिमा एदूर सोलोल म्हणून जाल्यार तें प्रयोजन ना.
वचून वचून मारे त्या स्ट्रॉंग टिमा एदूर वचून हाणे होराट करून डिफीट जाल्यार इच ते लायक विन्नच. ताका ताण मन अंत आलोचन केलके रावणा लागीं संहार जावचे पशी रामा लागीं प्रतिकार करून कशें जाल्यार ताका जाल्यार थोडे तागेले वयर सेडू आसा, द्वेश आसा. आतां एक दोनीचे तिन्नीचे अटेम्प्टांत पूण ताका कशें नाही करूं जाल्ला रे कोर न्हू मेल्ल्यार मेल्ला न्हू कशींची म्हणून. ताका म्हणटा आसा रामायण ताण बिनी रामचंद्राक वचून शरणागत जाल्यार रे उद्धार जाता शिलके. कशी रावणाक सहाय करचें न्हय म्हणून घेवन रामचंद्राला वचून पांय दवरून शरणागत जाल्यार तो वांत आशिल्लो. अंत्यकालार जाल्यार हिची रामचंद्राक अन्याय करका म्हणून घेवन ताण तागेले प्रवृत्ती करच्यो वचून ताका रामान संहार केले. ताका तागेले स्वरूप योग्यता म्हणटाच कसलाक म्हणल्यार दुश्टांगेले स्वभाव आसा पळयात केदनाची ते स्वभावतः तागेले हुट्टुगुण सुट्टरू बिडदो म्हणल म्हणकेच मारीचान रावणाक सीता अपहरण करचे खातीर जावन संहार सीता अपहरण करचे खातीर तो तागेले एग्री जालके. हांव आतां सीता अपहरण करचे खातीर तुका सहाय करता म्हण. कसन करका म्हळ्यार भांगराचे चित्तला रूप धारण करका. सहज ते पंचवटींतू आश्रमांतू उपवनांतू एकांतांतू रामू आनी चंद्र बैसून घेवन विलाप परस्पर संभाषण करता आसतना जावक म्हणून घेवन रामायण भारी चंद सांगता आसा वाल्मिकी रामायण. विरुधा विचचार विरुधा म्हळ्यार व्यर्थ जावन खंय खंय भोंवनी खंय त्या पंचवटी तीरांतूची थंय थंय भोंवता आसा काय तोच कसल रूप म्हळ्यार भांगर पळयल्यारीच आज लोकांतू मोहक दत्ताची. तसल त्या भांगराक चित्तल पळयलें जाल्यार कोणाकय आकर्शण जायना शिराब्बाना. कशें आशिल्लें त्या भांगरा चित्तल म्हळ्यार त्या भांगराल चित्तलान तूं चित्तलाक पट्ट पट्ट आसतना रत्नाचे पट्टे आशिल्ले लायक लायक स्टोनाचे पट्टे आशिल्ले तसले चित्तल के ते चित्तल पळोवन घेवन आकर्शीत जाल्यार ते सीता रामचंद्राल तोंड पळोवन एक वेळ हांसले काय म्हळ्यार तांणी एक्टर्स आसता आसाची म्हळ्यार लोकांत आमी आतां आमगेलें नाटक स्टार्ट करूया म्हणून म्हळ्यार रामाल मनान तुला इंगीत मनान वचून तीण म्हणलें काय म्हाका ते चित्तल दावका म्हणलें काय. साक्षात लक्ष्मी म्हणटा तिका हिरण्यवर्णाम हिरणमयीम सगळेच भांगराकची अभिमान जावन आशिल्ले सीतेक त्या भांगरा वयर आकर्शण जालें भांगरा वयर व्यामोह आयले म्हणून ताकाची रामायणांत सांगता आसा असंभवम हेम मृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय प्रायः समापन्न विपत्ति काले धियोपि पुंसां मलिनी भवन्ति. असंभवम हेम मृगस्य जन्म जगत्यांतू हेम मृग म्हळ्यार भांगरा जिंके जावच्याक असाध्य विशय. स्वस्वस मो ताका केदना कोड येतवे लोकांत मोला म्हणटा मो कन्नडान ताका केदना कोड येवचे म्हणल ना ते असंभवाची. तशीच लोकांतू भांगरा चित्तल म्हळ्यार असाध्य विशय ते गोतना कॉमन मनशांक गोत आसा. तथापि रामो लुलुभे मृगाय दलरी रामचंद्र ते माया जिंकेचे भांगरा जिंक पळोवन ताका जाल्यार एक लोभ आयलो के बायले हाण दिवका म्हूण कशें म्हळ्यार बायल्यान सांगला न्हू बायल्यान सांगला म्हळ्यार त्या कोरका म्हळ्यार अपेक्षा मातशी मुखार आलोचन कर न्ही के. ताकाची मनशांक बुद्धी वायट जाल्ली म्हणून जाल्यार तागेले प्रायः समापन्न विपत्ती काले ताका कसं एक विपत्ती येवचेस म्हणून जाल्यार ऑटोमॅटिकली तागेले बुद्धी सुरवे वायट जाता म्हळ्यार के. तत्क्षण सीतेन सांगला सीतेन सांगिल्लें पळया रामायण प्रति एक विशय आमगेले व्यवहारांत तुले विचार सांगतास. आतां तांणी आयिल्ले खंय अरण्य यात्रे आयलेली न्हू तशें आमी भरती कडेन यात्रे वचनाचे विंगड विंगड गांवां वताची विंगड विंगड देशा वताची विदेशा वताची. थंय विदेशा गेले कुडले बायल मनशांक एक आसता कसं म्हळ्यार कसं पुणी ಹೊರಕನ ಹಂಗೆ ಟೂರ್ ಕೋರ್ನ ಇಲ್ಲ ನಂತರ म्हणून ताकाची दास ಕೆಲವಳ ಕಡೆಯಿಂದ ಸಂಗತಾಚಿ ಹೋಗುವುದು ಯಾತ್ರೆ ನೋಡುವುದು ಜಾತ್ರೆ ತರುವುದು ಪಾತ್ರೆ म्हणून कडेरी थंय गेल्लेले भोविले खाल्लेले चड उणजाल म्हणून जाल्यार तिकडे हंगे येयले एक दोन मात्र चड घेवची कसं म्हळ्यार जिलोबी उंडो सकड मेळमेळेल खाल्ला घरांत पुणीचे कंट्रोल आसता हंगा अनलिमिटेड कडेरी भोवील चड जावन बट माम कांय कुडवना विकनेस म्हणून आनी चार मात्र चड खावचे. ताका म्हळ्यार काय पळय यात्रे गेल्यार ह्या कसन करटी बड्डी हाडली मरे म्हणून म्हणचें तशी अमके एक ते एक नमून क्रेज कसं नाही म्हळ्यार खंय भोंवचे गेल्यार हांगा आयिल्लो हुडगा आसा कसं नाही हाडका ना म्हणून
त्या सामान्य मनुष्याला मनात कशी असता म्हणून सीतादेवी आमकां दाखयता आसा ती म्हणली काय आमी इतले दिवस अरण्य आयले नंतर आनी वनवास कंप्लीट जावन आमी अयोध्ये वचचे दिवस लागी आयलो. अयोध्ये वचचे दिवसाक आमके कसं पूण एक उडगां आसा सांगता न्हू जनांक हें भांगरा चित्तलं भारी चंद आमी अरण्या गेलें तवळ हाडल्या म्हणून आमी मुंबय गेले तवळ हाडले दिल्ली गेले तवळ हाडल्या म्हणून सांगनाच्यो 4 जाणां दाखोवच्या आनी 4 जाणां दाखोवन तांकां कितलें उज्जाडोवचें पडटा तूं हांकां जावका म्हूण न्ही त्या लागींच्या आनी कडेन न्हीद पण हाड ह्या वस्तू हाडला म्हूण. तशी सीतादेवीन सामान्य मनुष्याला प्रवृत्ती कशी असता म्हणून जगत्यान दाखोवन दिवचका तरी बारीचंद सांगता तात्पर्य निर्णय याम याम परेश उरुधैव करोति लीलाम तांताम करोत्यनुप तथापि रमापि देवी जगत्यांत परमात्म कसन सकड लील दाखयता त्या लीलेक अनुगुण नावनो महालक्ष्मी जाल्यारीच प्रवृत्ती करतगय. तशी तीण म्हणकय म्हाका त्या भांगरा चित्तला दावका तुमी हाण दिवका म्हणकय जायत गो रामान कसनेची त्या नाका तशदाय यशदाय कसने ताणाक्षेप करणी तत्क्षण बिल्लो बाण घेवन भायर सरलं काय. भायर सरताना लक्ष्मणा म्हणकय वेरे लक्ष्मणा चिकेच्या हांगा आश्रम परिसरांत चिके जागृत करी म्हाका त्या भांगरा चित्तल घेवचें वच्चें आसा म्हणकय. तत्क्षण लक्ष्मणान म्हणकय अण्णा बिलकुलक वचूं नाका हांव हांगा आयकलां लागीं खंय की मारीचाल आश्रमनी आसा म्हूण हांव आयकलां हांगा सकड रावणाल सकड कपट तांगेल सकड नाना तराचे सकड हांगा प्रयोग सकड आसा तूं खंडितकच त्या संख्येची राक्षसाल ते माया जाल ते तूं वचूं नाका पीड जाता म्हणकय. ताका रामान भारी चंद उत्तर दिलें के पळ मराया राक्षसाल पीड आसा म्हणून जाल्यार हांव वता कसं म्हळ्यार गेल्ले रे दोनी काम जाता न्हय बद तो राक्षस म्हणून जाल्यार ताका मारका संहार कोरका राक्षस न्हय म्हणून जाल्यार ते चित्तल मेळता चित्तला घेवन येता म्हणकय. ताका हांव येता म्हणकय नाका नाका हांगा सीतेले जाग्रते खातीर तूं हांगाच राब उपवना लागीं हांव वचून घेवन मारीचाक क्षम करा त्या भांगरा चित्तलाक हांव पळोवन येता म्हणकय. मोर्तन पुणी पळय बुद्धी समजाय न्ही मारीचाले कसं म्हळ्यार जगत्यान तूं बारीचंद सांगतास रामायण योगी पळय कितली काळ पर्यंत बैसून घेवन परमात्मा जावका 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 म्हूण तपस्या करता काय व्हडोड्ड कर्मकांडाचे रशी सकड कितली काळ पर्यंत परमात्माक प्रीती जावका म्हणून गोंय न्हू यज्ञ याग होम हवन करता काय त्या परमात्माला दर्शन तितलें सुलभ ना काय जाल्यार आज मारीशाले धरू देव धांवन येता आसा देव धांवन आयला तवळी त्या देवाक शरणागत जावन ता गेला मागील म्हणून जाल्यार ताका उद्धार देवे आशिल्ले देव लाग गेला हो धांवन तगे कसलक म्हळ्यार तागेली योग्यता ती म्हणून स्वताची मारीशाल मागशी रामचंद्र धांवता आसा यो आनके धांवता आसा धांवता धांवता धांवताची क्षणमात्रान रामचंद्रान बाण प्रयोग केला मर्तन जाल्यार ताका बुद्धी येनिके कसलक म्हळ्यार मरतना राम म्हूण पुणी तोंडान तूं नांव वेशिल्लें मरतन जाल्यार तागेल्या मनांत कसं नाही म्हळ्यार हांव रामचंद्राक अन्याय कोरका म्हळ्यार खातीर जावन रामाल टोन यूज करून घेवन म्हळ्यार मायावी राक्षस न्हय रामाल टोन यूज करून घेवन हा सीते हा लक्ष्मणा म्हूण घेवन गौजमान मेल्ले कसं म्हळ्यार त्या आयकल्या निमित्तान लक्ष्मणाक आनी सीतेक कसं की रामचंद्राक अनाहूत जाल्ला म्हळ्यार एक प्रभाव कळका म्हूण रामायण भारी चंद सांगतास जगत्यांत केदनाचे देह सोडतना राम 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 म्हणून नाव सोडकाके देह सोडकाके सुलभ मेळतवे रामचंद्राल नाव तोंडान तूं भारी चंद सांगतात दास ದುಷ್ಕರ್ಮ ಕಳೆದವಗಲ್ಲದೆ ಸುಮ್ಮನೆ ದೊರಕುವುದಯ್ಯ ರಾಮನಾಮ म्हणून ತಗೆಲ್ ಪಾಪ ಪರಿಹಾರದಲ್ಲ ಶಿವೆ ತಗೆಲ್ ಜಿಬ್ಬೇರಿ ರಾಮಮಳಲ್ ನಾವದಲರಿ ತಕ್ಕ म्हणून तसल योग्यते देव दित्तो म्हणून अंत्यकालारी कोणाक देव कसल योग्यते दित्तो म्हणून कळना अंत्यकालार ताणे कसन सांगलें म्हळ्यार सीते म्हणरळके सीते म्हळ्यार अर्थ कसलो सीते म्हळ्यार लक्ष्मी म्हळ्यार अर्थ लक्ष्मीचे कसन म्हळ्यार संपत्ताचे अभिमान लोकांतू मरतना देवा देवा रामा म्हणून मरनाचके दुड्डू दुड्डू म्हणून देह सोडताके तन्निमित्तान वापास नाना तराचे दुःख अनुभविसिताचके तशी मारीचाले संहार जाल्ले संदर्भाचेरी ते मारीचाले मायावी जावन रामचंद्राला हाहाकार आयकून घेवन सीतेक मनांत कळवळ जातके सीतेक गोतस हांगा लक्ष्मणान आसला आमगेलें काम जायना म्हूण लक्ष्मण बिलकुल वचना म्हूण गोतस ताकाची रामाच्या सीतेन आपयल के लक्ष्मणाक वेरे अण्णाक संख्ये ना उत दावनश्च पुरो वस म्हळके ना हांव वचना म्हळके म्हाका अण्णान सांगलां
अण्णान सांगले कसं नाही मला हंग सीतेला एक राबून घेऊन तिगेल रक्षण करची जबाबदारी म्हणून सांगला हांव बिलकुल कवचना म्हणके अनेक तू सांगलं माय अनाहूत दल्ला म्हणून घेऊन हांव खंडितका सांगता मिगेल अण्णाल तितलं बलिष्ठ जगत्य अंत कोणेना तागेल एदुरू राबच्या कोणाके सामर्थ्य ना हांगा दुखून हांव गेल्लो म्हणून जाल्यार अनाहूत जावच्या साध्य आसा देखून अण्णान सांगेल काम करता हांव आश्रम सोड वचना म्हणके सीतेक गोत आसा ताण हांगा राबल्यार आमगेल नेक्स्ट नाटकान तुला स्क्रिप्ट मॅच जायना हाण हांगा दुखून गेल्यार मात्र मुखावेल काम जावचें ताकाचे सीतेन सगळे रामायणांतू लक्ष्मणाक तितलें निश्ठूर उरलें न्ही तितलो निश्ठूर उरलें के कसो म्हळ्यार तितलो उरलेलो मात तो वत आशिल्लो म्हूण तिणें म्हणलें काय जावेत रे लक्ष्मणा इतलो काळ पर्यंत तुका अण्णाल वयर आशिल्लें भ्रातृवात्सल्य पळोवन म्हाका भारी संतोश जालेलें एक तपस्वी समान जावन तूं तपस्या केलें म्हूण हांव लेखिलें अण्ण म्हळ्यार देव म्हूण लेखून तूं आमगेल सेवा करता म्हूण लेखिलें तुगेल्या मनान तूं अशी वंचन आसा अशी कपट आसा म्हूण हांव लेखनी कसं जालें म्हळ्यार तुका अण्णान वच्चे इश्ट आसा म्हणून जाल्यार मुखार सून घेवन मिगेल वयर बिनी तुका कसले एक लोभ आसून घेवन अण्णा देहत्याग जाल्या नंतर म्हाका बिनी आपोवन राजसिंहासनार बसका म्हळ्यार तुगेले एक नीच जावन आशिल्लें एक भावना आसुया म्हणके तें आयकल अल्तवळी लक्ष्मणाक सहन करूं जाय न्ही कसं जालें म्हळ्यार तागेल कॅरेक्टर तशी दाखयला सगळे रामायणांत तत्क्षण तागेल्या मनान तूं कोप येवच्यो मग तत्क्षण कोप म्हळ्यार अर्थ न्ही ताका कसले रामचंद्राल विशयार अपचार जालो म्हणून जाल्यार तो बिलकुलच आयकुच्याक ताका ताळ बिना रामचंद्रा विरोध जावचे नज रामचंद्राक अन्याय जावचे नज रामचंद्राल विशयार कोणें उलोवचे नज साक्षात दशरथ जाल्यार ताण कॅर करनी ताका आयकून मनांत भारी दुख्ख जावन कोप्पान तत्क्षण ते आश्रम सोडून सीदो वतरबलके ताकाच वाल्मीकी एक कडेन सांगता आसा हक्का अण्णाल उतरा वैरीची मोल दिवका आशिल्ली म्हणून जाल्यार केन्ना सीतेन सांगलें की दायत म्हणून मात ते लावन घेवन वचून ते सायडाक रुका राबोवन हांगा रक्षण कोरूं आशिल्लें न्हय सीतेल उतराक सांगिल्लें म्हण कितें जाता तशें अण्णाल उतर काण घालनी आशिल्लें म्हण कितें जाता तशें हांगा जाल्ली कसं न्हय म्हळ्यार केन्ना लक्ष्मण तेकड चमकलो तत्क्षण रावण प्रकट जालें रावणान आतां आलोचन केलें काय सीता पार कोरका जाल्यार हांव कशें वचका म्हूण सकड मनांत लेखतास काय तो सुरवेक ताणें संन्यासील वेश घालून वचका कसले रामचंद्राले वेश घालून घेतलेली केदन ते अहल्ये लोटू इंद्रान वतना गौतमालयाची तद्रूप धारण करून तो गेलेलो कसले म्हळ्यार ती किंचितू मनांत संशय येवचे नज म्हूण रामचंद्राल रूप धारण कसले करनी का म्हळ्यार हांगा रामायण भारी चंद सांगता आसा आत खंयचे एक कॅरेक्टर आज म्हाका कोणालकी एक पार्ट रोल कोरका म्हणून जाल्यार हांव 1 घंटो बसून घेवन तागेले सगळे कॅरेक्टर स्टडी कोरका आज मोदी एकाची नाका नांव नाका खंयचे एक नायकाले हांव पात्र चित्रण अभिनय कोरका म्हणून जाल्यार सगळे तागेले एक जीवन शैली कसं नाही म्हणून एक वेळ 1 घडी बसून घेवन मनान थोरका कसं म्हणून हांव ताका समजावन एक्टींग कोरका म्हणून जाल्यार ताका रावणान आलोचन केलें की रामाल वेश धारण करता म्हणून घेवन 1 घडी बसून घेवन रामचंद्राल उडगास काडू सूड केलें काय केदन रामचंद्राल उडगास काडू सूर केला हाका सीतेक अपहरण कोरका म्हळ्यार विशय गेले काय कसं म्हळ्यार मनांत स्वप्नान समेत रामचंद्राल उडगास काडलो म्हणून जाल्यार तागेल्या मनांत परिवर्तन जाता म्हळ्यार खातीर ताका म्हळें काय रामचंद्राक बिनी हांव आलोचन केलें म्हणून जाल्यार म्हाका सीता अपहरण कोरका म्हळ्यार बुद्धी ना म्हणून ताका रामचंद्राल बिनी वेश धारण करचें नाका म्हणलें काय आतां नेक्स्ट तागेले अवकाश खंयचे म्हळ्यार संन्यासी वेश धारण करून वचचें पळय ह्या लोकांतू संन्यासी वेश धारण केलेले भरती आसाची ते संन्यासी वेश धारण करतना तागेल्या मनान तुला इंटेंशन कसं नाही म्हणून भावन कसं नाही म्हणून आज हांगा संन्यासी वेश धारण केलें कसलें म्हळ्यार सीतेक अपहार कोरका म्हणून सीता म्हळ्यार लक्ष्मी म्हणून अर्थात की संपत्ती म्हणून आज जगत्यांत भरती कडेन अनेक संन्यासी आसाची तांणी ते संन्यासी वेश धारण करचे देवाल खातीर की संपत्ती खातीर म्हणलें जाल्यार तांतू भारी आलोचन करचे विशय आसा आज आमी व्हड व्हड तीर्थक्षेत्रांत वतना कावीच वस्त्र धारण करून भोंवता आसताच कसं की अन्याय अपराध अत्याचार सकड कोरून कसले पीड नाका म्हणून घेवन संन्यासी वेश धारण करून भोंवताची खाण जेवण सकड घालून अर्थात सकड तसले म्हळ्यार अर्थ नाही लोकांतू त्या काशाय वस्त्राक जाल्यार तितलं मौल्य आसा हांगा अर्जुन संन्यासी म्हणटा पळय अर्जुनाल कपट नाही आज हांगा कपट कोणाले म्हळ्यार रावणाल कपट संन्यासी वेश धारण करून आयला तो कसले म्हळ्यार सीतेक
अपहरण कोरचकतीर आश्रमांत प्रत्यक्ष दला आश्रमांत प्रत्यक्ष जावन घेवन सीता रावण संवाद भरती जाता ते सक्कड निमगीत काय कोण तूं खंय दुखून आयिल्ली म्हणटना सक्कड सीता आमी कले आयिल्ली खंय दुखून आयिल्ली अन्नाक दिल्लेलो वाक्य सत्य कोरचे खातीर हांगा अरण्यांत रावचे आयिल्लीची पळया एक सन्निवेश फुडें लक्ष्मणाक तिणें कितलें दूशण केलें त्याची लक्ष्मणाक रावणाले एदूर सांगतना जितेंद्रिय हा लक्ष्मणाल तितल्या भातृवात्सल्य आशिल्लो एका रामचंद्राल वयर ताण दवरला तितल प्रिती आनी कोणाक ना जगत्यांत म्हणून घेवन लक्ष्मणाल बगे तिणें अर्द घंट वर्णन केलां के म्हळ्यार तावळी ताक कसा लाका म्हळ्यार तिगेल्या कार्याक अनुकूल जावका म्हळ्यार खातीर जावन लक्ष्मणाल विशयार निश्ठूर करून ताका पेटयलें विना लक्ष्मणाल विशयार किंचित्तू तिका कसलेची मनांत तूं कलंक चिंतन ना तशी रावणाला संवाद करता करता करताची तत्क्षण रावणान म्हळ्यार काय हांव लंकाधिपती तूं मेगेल वट्टी येवन घेवन सुख संतोषारी आसतानान तूं पट्टमहिशी जावन मागेल वट्ट जीवन कोरेत असल हे कंद फल खावन घेवन रान्नांत भोंवचे अपेक्षया सुखार मेगेल वट्ट जीवन कोरेत यो म्हणटना तत्क्षण ती निष्ठूर जावन आशिल्ले शब्द सकट प्रयोग करून रावणाक नाना तराचे क्रोधाचेरी ताका दूषण करतगे जाल्यार राक्षस सहज प्रवृत्ती निमित्तान बलात्कारारी तिका अपहार करतगे कसला म्हळ्यार लोकांतू देवाल कार्य जावका म्हणून जाल्यार ताका समजलें नटना ते सीतेन कोरका हे विचार सुरवेक सगळेची रामायणांतू सांगला कसं नाही म्हळ्यार रावणान सीतेक अपहार केला म्हणून खंयच्या संदर्भाचेरी चित्तल माया रुपार आयले रावण जाल्यार कपट रुपार आयलो ताका सीत जाल्यारीची सहज जावन आशिल्ली सीत मेळ्ळी म्हणून घेवन रामायण उल्लेख करता कसं लाका म्हळ्यार ये यथा मां प्रपद्यन्ते तां तस्थैव भजाम्यहम जगत्यांतू मागेले खंयचे रुपार येताची त्याच्या रुपार हांव तांकां मेळटा म्हणून आज रावण हांगा तागेले कपट घेवन आयला ताका कपट सीत मेळ्ळी विना साक्षात सीता देवी मेळ्ळी काय हे मध्वाचार्य तात्पर्य निर्णय सांगताची त्याशी विशयो रामचरित मानसान जाल्यार येता कसं लाग आमकां एक सुरवे रामायण जातना एक प्रश्न आशिल्लो न्हय स्वता तागेले बायलेक राखच्याक जायनातील राम जगत्या कसन राखता म्हूण अर्थात हांगा सीता अपहरण म्हळ्यार विशय जाय न्ही सीतेचे प्रतिकृती म्हणटाच प्रतिकृती म्हळ्यार एज इट इज आमी एक डम्मी बॉम्बे करून दवरनाचे ते बॉम्बेक एक थंय निर्माण करून दवरून सीता कैलासांत वचून राबले ते रामसा शिवपार्वतीन भरती काळ पर्यंत सीता देवीला सेव केल्ले म्हणून उल्लेख येता जाल्यार तांतूं थोडे मुवमेंट जावका नवा खाली बॉम्बे दवरला रावणाक चैतन्यशील जावका नवा म्हणून तांतूं इंद्रान प्रवेश केल्ले म्हणून सीता प्रतिकृतीन तूं इंद्रान प्रवेश करून त्या प्रतिकृतीक एक चैतन्य आयलें जाल्यार हनुमंताक मुखारसून ते सीता अन्वेषण केलेलें पुण्य मेळका रामाक सीता अपहरण केलेलं पाप मेळका म्हळ्यार खातीर जावन घेवन एक अंशारी सीत तंतू आशिल्लें के परिपूर्ण अंशारी सीत त्या प्रतिकृतींत नाशिल्लें अर्थात रावणान खंयच्या रुपार आयला त्याचे रुपारी सीतेक अपहरण करून तो गेला हांगा रामचंद्र आनी लक्ष्मण घेवन उपवनांत येतना रामचंद्राक भरती मनांत तूं असमाधान जालें कसं लाग म्हळ्यार हांव सांगिल्लें उत्तर तूं काण घाल्लें म्हूण कसं म्हळ्यार अण्णान सांगले नंतर त्या वाक्याक तूं बद्ध जावन आसका आशिल्लो म्हूण जगत्यान तूं लक्ष्मण अशी भरती कडेन चुकला जाल्यार भरती उणी चुकील काय जाल्यार रामाल मनांत आशिल्लें 100% तागेल्या जिवनांत अळवडसून घेतिल्लो कोण म्हळ्यार मुख्य प्राणान मात्र काय ताकाच न्हय मुख्य प्राणाक मेळ्ळेलो पट्टू आनी कोणाक मेळ्ळी रामायणांत रामदूतम म्हळ्यार तोचीच तशी हांगा सीतापहरण करून घेवन रावणान केदना तागेले पुष्पक विमानारी अपहरण करून व्हेला ते रावणाले पुष्पक विमान वता आसतना हंपे आज आमी हंपे म्हूण खंय म्हणटा हंपी परिसरांत वता आसतना सीता देवीन तिगेला आभरण सक्कड आवंगल्यांत बांदून घेवन तुग उडयलें खंय ते कपी साम्राज्य सुग्रीवाल साम्राज्य थंय आसा हनुमंतान पळयलें काय केदन लोकांत अन्याय जाता
त्या अन्यायाक विरोध करचे चांग व्यक्ती लक्षण हनुमंत कಡೆ राहील कशाला बट मग सर्वे कळणी म्हळ्यार हंतुदलरी एक विषय हनुमंतान विरोध कोरून घेवन रावणाक आड घालचे खातीर प्रयत्न करतना राय दावन आशिल्लो सुग्रीवान म्हळकय तांगेल कसन प्रॉब्लेम म्हण आमकां गोतना विनाकारण तूं थंय वचून कसनेची थंय वपास तूं वचून पळोवच नाका सोडी त्या म्हळकय कसाला म्हळ्यार हनुमंत जाल्यार त्याची दावका आशिल्लें लोकांत तूं ताका अपकिर्ती येवचें नज हनुमंतान कसाला प्रयत्न करनी म्हणून हनुमंतान करनी कसाला म्हळ्यार ताका सुग्रीवान आड घाल्लें म्हणून जाल्यार हनुमंता जाल्यार विशय गोत आशिल्लो काय कसाला का म्हळ्यार रामचंद्राले कार्य हांव करूं जायना म्हणून मुख्य प्राणान मन केलें म्हणून जाल्यार तत्क्षणाक रावणाक संहार करूं दत्त आशिल्लो काय जाल्यार देवाल इच्छ कसं नाही म्हळ्यार देवाल वर कसं नाही म्हळ्यार मयैव वध्यो त्रिषु जन्मसु पळया फस्ट रामायण आरंभ जातना वैकुंठांतू सनक सनंदनादी चारी सनत कुमार देवाल त्या वैकुंठांत प्रवेश करतना जय विजयान आड घालल निमित्तान शाप प्रभावान ते जय विजय भूलोकांत आयली काय तेदना रामचंद्रान ते ऋषिकुमारा लागी क्षम मागून घेवन कसाला म्हळ्यार सर्वेंटान केलेले चुकीक जबाबदारी कोण म्हळ्यार बॉस आज तागेले द्वारपालकान चुकी केला म्हणून जाल्यार ताका कोण म्हळ्यार बेगीन होणेगारिके कोणाक म्हळ्यार तागेले मुख्य जावन आशिल्ले देवाक ताका देवान ते सनत कुमारा लागी क्षम मागले काय मिगेले सर्वेंट्सान मिगेले द्वारपालकान चुकी केला क्षम करा म्हणून कसाला म्हळ्यार तांकां उद्धार करूं आशिल्लें काय तांणी ऑलरेडी शाप दिला कसं नाही म्हळ्यार भूलोकांतू 3 जन्म घेया तुम्ही नाही भूलोकांतू तुम्ही असुर जावन जन्म घेया म्हणून आता तो शाप दिवन जाला जाल्यार त्या शापांत दुखून मेगेले सेवकांक उद्धार करचे खातीर रामचंद्रान म्हळके भरती काळ पर्यंत तुम्ही असुर जावन भूलोकांत राबता की वापस जन्म घेवन हांव संहार केलेल्या निमित्तान तुम्ही लोकांत येताची म्हळके तन्निमित्तान स्वतःची परमात्मान त्या जय विजयाक संहार करता म्हणून घेवन त्या संदर्भाचेरीची वर दिला अनुग्रह दिला अर्थात हे रावण आणि कुंभकर्ण जय विजय हांगा दुष्ट रूपार प्रकट जालेच म्हणटात त्या रावणाक संहार करचे हांव न्ही रावणा संहार करचे रामचंद्रानाचे देखून हांव ताका आपुडूनच म्हणाल खातीर धांवन त्या रामचंद्राल कसले संकल्पस त्या संकल्पाक विघ्न येवचे नज म्हणाल खातीर धांवन घेवन मुख्य प्राण न्हू तर अबलके तशी सीता अपहरण जाला हांगा रामान नाना तरांचे विलाप केला म्हणून घेवन वाल्मिकी रामायण उल्लेख करता प्रति एक प्राणीला निमगीत घे प्रति एक पक्षीला निमगीत घे प्रति एक वृक्षाला निमगीत घे सक्कड वृक्ष मूक रोदन करता सके रामचंद्राला संख्ये सांगतव्या म्हळ्यार दृष्टीन सक्कड तोंड पळयता सके म्हळ्यार अरण्य रोदन म्हणचो आज जगत्यांत अरण्य रोदन म्हळ्यार रोडचे मात्र कोणाला निमित्तान सहाय मेळना तशी रामचंद्रान नाना तरांचे विलाप केल्लो म्हणून आमकां भारी लायतालें त्या रामान तितले रोडच्यो एक बायलेल खातीर म्हळ्यार हांगा रामान विलाप केलेले बायलेल खातीर म्हूण न्ही स्वतःचे एक राजधर्मांत आसून घेवन एक स्त्रीक रक्षण करता आसल्यार म्हाका अवकाश मेळ्ळी नव्हे अनेक कसं नाही म्हळ्यार कन्या ग्रहण करतना बायलेक रक्षण करता म्हणून हांव वाक्य दिलें त्या परिपालन करूं जाय न्ही असहनीय जावन आशिल्ली एक पिडा एक बायल मनशाक स्त्रीक आयल म्हळ्यार एक दुख्खान ताण विलाप केले विना केवल मिग्गेल बायलां म्हळ्यार खातीर ताण विलाप करनी काय तशी सीता अपहरण धांवन वतना ते सीतेक सीतान्वेषणे खातीर धांवन तांणी वता आसतना ते मार्गारी तांकां जटायुलें संदर्शन जाल्लें म्हणून उल्लेख करताचे जटायू म्हळ्यार अत्यंत वृद्ध जावन आशिल्ले पक्षी आज आमी कसं नाही हद्दू म्हणटाची अत्यंत प्राय जाल्यार काय जाल्यार पळया लोकांत कसं नाही म्हळ्यार सामर्थ्य आशिल्ले तवळी कसले लोकांत अन्याय जाल्यार ताजितले दावो म्हूण सोडचे नज साध्य आसा म्हणून जाल्यार कितलो विरोध करूं साध्य आसा तितलो विरोध करची म्हळ्यार खातीर धांवन ते वृद्ध जावन आशिल्ले जटायूक कसले सामर्थ्य ना जाल्यार आशिल्ले तितलो सामर्थ्यान कितली वेळ पर्यंत त्या रावणाला उट्टो भरती ताणें प्रतिरोध करच्याक प्रयत्न केले काय तन्निमित्तान रावणान तागेले खडग काण घेवन ते जटायूल दोनीचे पाक कातोरून घेवन ते जटायू भुंयचेर पडलेले काय हांणी ते सीताला अपहरण जाल्ल्या मार्गारी येता आसतना जटायूल संदर्शन जालें तत्क्षण ते जटायून रामचंद्राला आशिल्ले विशय सांगून घेवन देहत्याग केला काय जाल्यार पळया लोकांतू जटायू म्हळ्यार
तागेला साधारण प्राय जाल्यार म्हळ्यार अन्नाल प्रायाचे तो ते जटायूक स्वतःच रामचंद्रान चिता निर्माण करून घेवन जटायूक दहन करून घेवन तागेले उत्तर क्रिये केले. आज म्हणच हरिरेव परोह हरिरेव जगत मात्र पितृ गती ही म्हण गती ही म्हळ्यार आज आम्ही देवाल उडगास कळ्याल निमित्तान आमकां गती मेळटा. आज कोणे देहत्याग केल्ले म्हणून जाल्यार आमी देवाला मागचे, देवा ताका सद्गती दी तशी दी अशी दी म्हणून आमी देवा लागीं भरती प्रे करचे. जाल्यार स्वताची देव सांगता की तुका सद्गती मेळटा म्हूण सांगना की हांव तुका सद्गती दिता म्हण की जटायूक. अर्थात देव कार्या खातीर ताणें तेगेलें जीवन केलां म्हणून जाल्यार स्वता ताका परमात्म अनुग्रह करता म्हळ्यार रामायणांत उल्लेख केला. म्हळ्यार खातीर जावन घेवन जगत्यान तूं जटायू दव कविना अघायू दवच नज म्हणटा आसा की आजी भगवद्गीतेंत पळया अघायुरिंद्रिया राम मोघम पार्थ सजीवती. अघायू म्हळ्यार पापिष्ट म्हणून मनुष्याला जीवनांत पाप करून तेगेलें आयुष्य वृद्धी जाला म्हणून जाल्यार तेगेलें जीवन व्यर्थ आनी नरकादी अंधंतमसांत वता म्हणून. तागाजी वेद मंत्र भारी चंद सांगता भद्रं कर्णे भिशृणुयाम देवा भद्रं पश्ये माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवां सहस्तनोभिर्व्यशेम देवहितं यदायुः. भद्रं कर्णे यदायुः म्हळ्यार देवहितं आयुष्य मगेल वरला पळया आशिल आयुष्य अंतू देवाल प्रीती खातीर जावो म्हणून. देहहितं न्हय देहहितं म्हळ्यार आमगेल्या देहा खातीर जावचें नाका आयुष्य देवाल खातीर जावो म्हणून. देवहितं यदायुः भद्रं कर्णे चांग आयकूत तसल जावो चांग सांगचे तसल जावो चांग पळत तसल जावो वरलेल्या आयुष्यांतू चांग चांग पळत तसले चांग चांग आयकूत तसले चांग चांग उलत तसल जावो म्हणून. तशी अंत्यकालार देवाल कार्या खातीर तेगेले देहत्याग केला तसल ते जटायूक स्वताची परमात्मानाची तेगेले दहन क्रिय करून घेवन ताका अक्षय जावन आशिल्लो लोक मेळ्ळो म्हण घेवन स्वता रामचंद्रान ताका अनुग्रह केला के. तशी रामचंद्रान सीता अपहरण जाले नंतर लक्ष्मण समेत जावन घेवन लोकाचे लील दाखोवचे खातीर सीता अपहरण जालेल्या मार्गार सीतान्वेषणे खातीर वता आसतना हंपी प्रदेशांत सुग्रीवाले राज्यांत तो पावला के. हांगा सांगचे गेले भरती विचार आसा समानशीलौ व्यसनेसु सख्यम म्हणटाचे मिगेल प्रॉब्लेम आनी तेगेल प्रॉब्लेम एकच म्हणून जाल्यार आमकां कुडले फ्रेंडशीप जाता. आजी रामचंद्राक जाल्यार हिची बायलेल वियोग जाला थंय सुग्रीवाक वालील पिडे निमित्तान जाल्यार हिची तेगेल बायलेक अपहरण केला आनी वाली केद्दान मारू येता म्हूण घेवन भिवून घेवन रश्यमुख पर्वतांत तो वचून बसला के सुग्रीव. कोणे आईल पळयल्यार भिता आस के रामचंद्र लक्ष्मण समेत जावन येता आसतना रश्यमुख पर्वतार बशिल्लो तो सुग्रीव धांवचे सूर करता काय. कसलो कमळ वालीन अनेकांचे भिक्षुरूप धारण करून म्हाका केवच्याक मारचे खातीर प्रयत्न करता आस की एका विंगड कोणाके पेटयला की म्हूण भिलल तवळी ताका हात दोन राबयल कोण म्हळ्यार मुख्य प्राणान के हनुमंतान तूं धांवत कसल्याक सम तांगेल तोंड पळय म्हळके. तांगेल तोंड पळय ह्यो कोणेय न्हय साक्षात तुक आयलेले दुख्खांत करून घेवन उद्धार करचे खातीर येतो आसतो तूं ताका शरणागत दा म्हळके. कसल्याक म्हळ्यार देव कोण म्हूण दाखोवन दिवचें मुख्य प्राणान म्हणटाचे. मुख्य प्राणाल दय जालें म्हणून जाल्यार देवाल दय जालें म्हणटाचे. हनुमान मतवे हरिय मतव ताकाच पळया सुग्रीवन हनुमानान अंबिदा सुग्रीव गेद्दा म्हूण. आज सुग्रीवाक जय मेळ कशी म्हळ्यार ताणें हनुमंताल वाक्यार वयर विश्वास दवरले. ताका ताण म्हळके तूं कसने सांगचें पुरो म्हाका भंय करता एक काम करी तागेल वट म्हाका एक मिटींग करी म्हूण म्हाका ताका वट मेळत तशें एक सख्य करी संदर्शन करी म्हूण. तत्क्षण ते सुग्रीवाल वाक्य घेवन वापास आज हो मुख्य प्राणू भिक्षुरूपार येता गे. पळया थंय रावणान भिक्षुरूपार आयल कसल्याक म्हळ्यार सीतेक अपहरण करका म्हूण म्हळ्यार सीते म्हळ्यार संपत्ती म्हूण. जाल्यार आज मुख्य प्राणान भिक्षुरूप घेतिल्लें कसल्याक म्हळ्यार
देवाला दही संपादन करूच कतिरी संन्यास मार्ग दोन यस देवाला दही संपादन करूच कतिरी दुड्ड संपादन करूच कतिरी आजी मुख्य प्राणानं रामचंद्राला परमात्माला अनुग्रह संपादन करूच कतिरीची संन्यासी वेश धारण करून घेऊन रामचंद्राला एदूर येऊन राबलके आणि उल्लोचा प्रारंभ केलके. लक्ष्मणा लोटशील रामचंद्राक भारी संतोष दलके भारी चंद उलयतास के यो एदूर मेळून घेऊन मुख्य प्राणो रामचंद्राला एदूर आज आम्ही खंय गेलेल तवळी चरडू चंद कोरून उलयताना लाग्यशील उलोनक चिके राब चरडू उलयतास म्हण आम्ही मध्ये काही उलयल म्हणून जाल्यार चरडान उलयल डिस्टर्ब जाता म्हण तो उलयता गेल म्हणून आम्ही न्हतं आयकता राबताच कसलक म्हळ्यार त्या उलयल राबयल आमकां त्या मेळच्या आनंदांत आमी चुकताची म्हूण. तशी रामचंद्रो लक्ष्मणाला म्हणतास काय न ऋग्वेद विनीतस्य न यजुर्वेदधारिणः न सामवेद विदुषः शक्यमेवं प्रभाषितुम. पळय चार उत्तर चंद उल्लो का म्हणून जाल्यार ताका चार वेद पुणी कळनास का के चार वेद कळला म्हणून जाल्यार तागेलें उत्तर चार चांग येता के मात्र नाही हाण इतलं चंद उलयला म्हणून जाल्यार हाण भरती नॉलेज संपादन केला भारी हागेलें ज्ञान आसा हागेला भारी चांग संपत्ती आसा चांग विद्या आसा कसं का म्हळ्यार नूनं कृष्णं व्याकरणं प्रोक्तं बहुधा अनेन श्रुतं बहुधा व्याहरतानेन न किंचित अपशब्दितं. नूनं कसं म्हळ्यार व्याकरण म्हळ्यार भरती साम्राज्य ते हाण व्याकरण भरती अध्ययन केला कसं का म्हळ्यार इतले वेळ पर्यंत उलयला नव एक पुणी हागेल तोंडान तू अपशब्द नाराय मळके. तशी त्या मुख्य प्राणान सुग्रीवाले हांव सचिव जावन आसा अमात्य जावन आसा तो तुका शरणागत जावचे खातीर अपेक्षा करतास तूं येवन ताका अनुग्रह कोरका म्हूण घेवन रामचंद्रा लागीं सख्यान तूं चंद कोरून उलोवन घेवन रामचंद्राक ते सुग्रीवाला हाडतके. पळया स एनम एनान गमयती मुख्य प्राणस पळया शिफारस करून घेवन देवाक समेत तागेला आपूण हाडचें कोणें म्हळ्यार मुख्य प्राणान. तशी ते सुग्रीवालोटू संभाषण जाल्या संभाषणेन सांगला कसं न्हय म्हळ्यार सुग्रीवाक आयलेलें दुख्ख कसं न्हय तागेलें साम्राज्य गेला मात्र न्हय तागेल्या जिवाक जाल्यार अपायस आनी तागेलो बायलेलो अपहार जाला. लोकांतू उपकाराक प्रत्युपकार करचे नियम म्हळ्यार खातीर जावन सुग्रीवाक वालीक युद्धांतू संहार करता तुका राज्य मेळचें तशी करता आनी तूं कसले मरण भीत्यान अशें तशें करता तूं एकची रामाक सीतान्वेषणे खातीर सहाय केल्ले पुरो म्हूण घेवन तांणी ते प्रतिज्ञा करताची. रामचंद्राक आनी सुग्रीवाक आनी वालीक युद्ध जातना अंत भरती विचार आसा सक्कड रामायणांत अपवाद कसं न्हय म्हळ्यार साक्षात परमात्मो बलिश्ट जावन आशिल्लो परमात्मान मन केलें म्हणून जाल्यार वालीक माक्षिराबून घेवन मारता जाल्यार अगत्य करनाशिल्लें म्हणून धर्म परिपालन करचे खातीर धर्म राखचे खातीर आयल्या देवान धर्माक विरोध जावन चलचवें म्हूण. ताकाची रामायणांत भारी चंद सांगताची वालीक मारलेलें कसलें का म्हूण. वालीक एक वर आशिल्लें खंय तागेले येद्दूर येवन कोण युद्ध राबता ते येद्दूर आशिल्ले शत्रूले 2 वंटेन बल वालीक मेळत आशिल्लें खंय ताका ब्रह्माल की चतुर्मुखाल की वर आशिल्लें खंय जाल्यार रामचंद्राक कसलाक म्हळ्यार एसीन ऑर्डर केल्लें म्हणलें क्या एसीन ऑर्डर केल्लें इम्प्लिमेंट जाता की एका डीसीन केल्लें इम्प्लिमेंट जाता. आज वर दिलेलं कोण आहे म्हळ्यार एसी कसं की काम करचें एसीन सांगला आसचें पुरो जाल्यार ते डीसीन बीन ऑब्जेक्शन केलें तें काम जायना. तशीच डीसीन सँक्शन केल्यार हांगा एसीन कसलें सांगल्यार जायना. तशी सुप्रीम जावन आशिल्लो परमात्माक चतुर्मुख ब्रह्माल वराचे कसले प्रभाव ना जाल्यार ताणें येद्दूर राबून मारणी कसलें कळ्ळां मार्मीक जावन आशिल्लो हांगा वृत्तांत सांगता आसा रामचंद्राक बीन येद्दूर पळयल म्हणून जाल्यार साक्षात वाली येद्दूर येवन तागेले पांय धरून क्षम मागता आशिल्लें खंय. लोकांत रामचंद्राल नियम कसो न्हय म्हळ्यार कोण म्हाका शरणागत जाता ताका हांव रक्षण करचें म्हगेलो नियम म्हळ्यार खातीर जावन ते वालीक
आड रब्बन घेऊन बाणाचे संहार करतके कसलक मला सगळेची वालील जीवनांतू ताण केलेली क चूकी कसं नाही म्हणरी ताण सोडल कोणाक म्हण मुख्य प्राणाक सोडल काय ताण ಹನುಮನ ನಂಬದ ವಾಲಿ ಬಿದ್ದ ಮುಣ ಆಜಿ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣ ಮಳ ಕಸನೆ जीव ಅವರ ಪ್ರಾಣ ಹೋಯ್ತು ಮಳಲ ಅರ್ಥ कसलो प्राण होयतो मुळ काय ना नेक्स्ट रिच्युअल्स करचे रेडी दा या म्हणून अंतिम संस्कार करचक ताण त्या प्राणाक सोडला म्हणरी देह सोडला म्हणल अर्थ त्या मुख्य प्राणाक बिनी धरल दलरी देवताक अनुग्रह करतशिलो मळल कतिरदावनो लोक अंतु कोळक मळल कतिरदावनो ताण बाण प्रयोग केलके त्या बाण हाकदलरी मुख्य पंचात्मक मुख्य प्राणाय नमः म्हणतच त्या मुख्य प्राणाक मळरी वालिक कोळक मळल कतिरदावनो रामचंद्रान बाण प्रयोग केला त्या संदर्भाचे रे वालील आणि रामाला संवाद अत्यंत मार्मिक दावनशील संवाद रामचंद्राला ताण भरती विषय सांगलके अशी तू कोरचे संभव म्हणून दलरी ताण म्हणलके तुगेल निमित्तान म्हाका मरण आयला संतोष आसा हांव केलेलं पाप कार्याक म्हाका शिक्षा मेळ्ळा मिगेल पाप सकड दूर गेल नव्हे म्हणलके संतुष्ट जाल्यार रामचंद्रान म्हणलके तुगेल ते पाप प्रज्ञेचे प्रायश्चित्तानची तुगेल पाप सकड परिहार जाला तू मन केलं म्हणून जाल्यार वापास तुका जीवन दिता म्हणलके वापास तू वांचेता म्हणलके हंगत वालील उत्तराक भरती मौल्य थाण म्हणलके खंच संदर्भाचेरी स्वतःची अंत्यकालाचेरी देवाल नावुडगास काण देहत्याग कोरका तशें आसतना मोर्चे वेळार देवूय येदूर राबून घेवन मागेल येदूर राबला म्हणून जाल्यार रे मनुष्य जन्मांत आयल नंतर एक नाही एक दिवस मोर्चे सहज जाल्यार मुखावेल आयुष्यांत मागेल मरण कशें येता म्हणून म्हाका कळना जाल्यार रे जनन मरण चक्रांत करून उद्धार करता आसलो तो परमात्मूच येदूर राबून घेवन तुगेल निमित्तानं म्हाका अंत्यकाल आयला म्हणून जाल्यार अंत्यकालार देवाल उडगास दावका जाल्यार देवाल निमित्तानं अंत्यकाल आयला म्हणून जाल्यार रे हाज्य पशी होड वर म्हाका कसन दावका म्हाका न्ही आयुष्याची अपेक्षा ना म्हणलके तन्निमित्तानं स्वतः तो जन्म आयललो वापास रामराज्यान तुची रामचंद्राल पूत जावन जन्म आयलके पळया रामाले कसल एक तागेले न्याय पळया हांगा कपी साम्राज्याचे राज्य दायनशे आसचे पुरो कपी साम्राज्य वालील हातान चुकून आसचे पुरो जाल्यार रामचंद्राला स्वतःची पूत जावन कुश जावन जन्म येतके खंच वालीक कपी साम्राज्य मेळ्ळी देवाल अनुग्रहान देवाल वरान मुखारसून ताका रामराज्य मेळके इतलं मात्र न्ही रामान ताका आणखी अनुग्रह केलो कसं नाही म्हळ्यार मुखावेल जन्मांतू साक्षात भारतांत द्वापर युगांतू इंद्र जावन तो जन्म आयलके इंद्राल अवतार अर्जुन जावन तो जन्म आयलके पळया त्या अर्जुनाक परमात्मान लागी बेस करून रथेर सकड घेवन भोविलो आज हांगा वालीक देहत्याग करतना त्याची मुख्य प्राणाले दुरुताक अनुग्रह केलेले त्याची महाभारत कालांतू त्याची रथार बेस करून घेवन ताका दिव्य दृष्टी दिवन परमात्मान ताका गीतोपदेश केलेले ताका साक्षी वयर बशील तो ध्वजार बशील मुख्य प्राण ताकाची देवान दिला म्हणून जाल्यार रे ताका लिमीट सांगचे आसवे सकड परमात्मा दिवन ताका अनुग्रह करता तशी ते वालीक संहार केला म्हणच्या अपेक्षया वालीक उद्धार करून अंगदाक पट्टार बेस करून घेवन क्षम करा सुग्रीवाक साम्राज्य दिवन घेवन तेगेल मुखावेल कार्याक प्रवृत्ती केलके ताकाची सुग्रीवान प्रार्थना केलके म्हाका पट्टाभिषेक करचे खातीर स्वताच रामान येवका म्हूण ताका ताण म्हळके हांव मुख्य प्राणाक पेटोवन दिता म्हूण अनेक कसले म्हळ्यार वालीक संहार करतना रामचंद्र येदूर येनी कसले म्हळ्यार देवाल एक नियम आसके लोकांत परोक्ष प्रिया हि वै देवाः प्रत्यक्ष द्विटः म्हूण जगत्यांतू देवादिकां सकड प्रत्यक्ष जावन कार्य करचे पशी परोक्ष जावन कार्य करचे चढके प्रत्यक्षांत येवन कसने करचे तांणी अपेक्षा करनचके अर्थात वालील येदूर स्वतः रामचंद्रान प्रत्यक्ष जावन बिनी ताका संहार करू आयल म्हणून जाल्यार वालीक संहार करचे अवकाशूय मेळनाशिल्ले कशें पळया चोराक शिक्षा दिता म्हणटना न्यायाधीश बिनी तागेले येदूर मेळ्ळो म्हणून जाल्यार तो न्यायाधीशाल पांय घट्टी धरता मगेल घरांत कश्ट आसा मगेल बायलाक चेडवांक पळोवचें कसो म्हणून गोतना मगेल परिस्थिती तशी आशिल्ली कशी पूण म्हाका एक वांचेया म्हणून ताका पांय धरता की ना नाका बा स्कुलांत तूं एग्जामांत बशिल्ले चल्लो कॉपी करतास म्हणलें क्या
कॉपी करता आशिल्ली चल्लेक बीन एग्जामिनर धरलें म्हणून जाल्यार ताका दवरून डिबार करता म्हणटना चुकूनपणी हांव करना आसलें चुकी पूण घेवन पांय दवरून तागेले क्षम मागता सोडल्यार वापस तेचे करचे कडेन वापस येवन निमगेल्यार न्यू आवाक बिट्टी इव्याक एक बेडू दिला म्हणून ताका क्वेश्चन करता त्या विशयी विंगड सांगील कसं लाका म्हळ्यार एक मनुष्याक तरी अवकाश दिल्लो म्हणून जाल्यार ताण शरणागत जावन चुकी मागल्या म्हणून जाल्यार रामचंद्राल वर कसं नाही म्हळ्यार कोण म्हाका शरणागत जाता हांव ताका अनुग्रह करता म्हणून स्वतःची वालीन बिनी येवन तागेले पांय दवरून क्षम मागल्या म्हणून जाल्यार सुग्रीवादिलाल वाक्य सत्य करूं जायना म्हणल खातीर जावन तागेले माक्षिरा म्हणून ताका बाण प्रयोग केला मात्र न्ही त्या निमित्तान ताका अनुग्रह करचे खातीर मुखावेल जन्मांत परमात्मान ताका अनुग्रह करून उद्धार केला आता रामचंद्रान सुग्रीवाक सहाय केले वालीक संहार केलो साम्राज्यान तो सुग्रीवाक बहिष्करयले सिंहासनारी बायल समेत अपहार जाल्यार बायल समेत ताका मेळ्ळी जाल्यार आतां दिल्लल वाक्य विसरले सुग्रीव ताण सांगिल्लें रामचंद्राल सीतान्वेषणे खातीर काम हांव तुका सहाय करता म्हणून ह्यो राज्यभोगान तूं तल्लीन जाला काय त्या संदर्भाचेर ताका जागोवन घेवन ताका त्रेट्ट दिलेलो कोण म्हळ्यार मुख्य प्राणान काय न विस्मृतिस्ते रघुवर कार्ये राज्य भोग मेळ्ळे म्हळ्यार दृश्टीर सक्कड सुख अनुभविसून घेवन तुगेलें कर्तव्य कसं नाही त्या कर्तव्य अदकून चुती दत्त म्हणून जाल्यार हांव सोडा बलात्कारार पुणी तुगेले निमित्तान तें काम करयता म्हणलें की मुख्य प्राण तत्क्षण प्रवृत्त जालेलो सुग्रीवान सगळे तेगेले आस्थानांत आशिल्ले कपी साम्राज्याक सक्कड आपोवन घेवन रामचंद्रालय सीतान्वेषणे खातीर तुमी सगळ्यान प्रवृत्ती जावका चारय दिकान वचून घेवन सीत खंय आसा म्हूण अन्वेषण करका 1 म्हयने भितर न्हय म्हणून जाल्यार तुमकां कोणाक वांचना हें म्हगेलो ऑर्डर म्हळके ताकाच पळय कपी सैन्य सकड भिल्ले कसले म्हळ्यार सुग्रीवाज्ञे जाल्ली म्हणून जाल्यार आनी तांत दुखून भायर येवचें ना तें कन्फर्म फायनल तें ताका आज्जिकेच पळया आमगेले प्रत्येक व्यवहारांत रामाक मात्र दूर दवरतात जाल्यार रामायणांतून सकड विशय आमी घेताची सुग्रीवान सगळे कपी सैन्याक सांगला काय चारय दिकांत वचून घेवन सीतान्वेषण करून येवका म्हूण बारी चंद जटायून सांगला खंयचे मार्गारी रावणान सीतेक आपोवन व्हेला म्हूण घेवन जटायून सांगला तशें आसतना खंयच्या मार्गार गेला त्याची मार्गार सीतान्वेषण करका नवे म्हळ्यार रामायण व्यवहार सांगता कसं नाही म्हळ्यार लोकांतू चोरलेलो वस्तू चोर्राना तागेले घरकड दवरका म्हूण कांय ना विंगड ಇನ್ನಿತರೆ खंय गांवांत प्रदेशांत दवन दिपोवन दवरेत आज एकल्यान भरती दुड्डू वस्तू सकड संपादन करून दवरला म्हणून जाल्यार अटॅक करतना एट ए टायम चारय कडेन वता पळया आज इन्कम टॅक्स रायड जाता म्हणून जाल्यार तागेल घरांत मात्र न्हय तागेल खंय ऑफिस आसा तागेल खंय फॅक्टरी आसा तागेल विंगड खंय सकड वास्तव्य आसा एट ए टायम चारय कडेन अटॅक करतात कसले म्हळ्यार ताण अपहार केलेलो वस्तू तागेले साम्राज्यान दवरका म्हूण ना खंय बिनी निपोवन दवरेत म्हणल खातीर जावन सकडान सीतान्वेषणे खातीर प्रवृत्ती करका म्हणून सांगिल्लो तवळी सक्कड सीतान्वेषणेक भायर सरलेची त्या संदर्भाचेर सुग्रीव कसन म्हणटा म्हळ्यार भरती फुडें एक बलिश्ट जावन आशिल्ली एक व्यक्ती सात्विक जावन आशिल्ली एक स्त्रीक बलात्कारार अपहार करून वता आसतना कसंकी सकड आभरण उडयलेलें म्हाका त्या संदर्भाचेर कसन म्हूण कळ्ळी जाल्यार म्हाका काळजी कळ्ळें तें सीतेला आसच्या पुरो हेची की पळया म्हूण घेवन सुरवेक सुग्रीव हाडून रामचंद्राला दित्त काय सहज आज खंयचे कोणाले वस्तू जाल्यार आमी पळयल्या जाल्यार लागींच्याले निमगिनाच्यो हे तागेले वय की पळय कन्फर्म की पळय म्हणून तशी रामचंद्र लक्ष्मणाला दाखयत के पळ रे हे सगळं भांगर सीतेला वयवे निमगीत के तेदना लक्ष्मणान सांगचे उत्तर अत्यंत मार्मिक रामायणांत नाहं जानामि केयूरे न च कुंडले नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात् हे सक्कड तूं आभरण पळय म्हूण म्हागेलें सांगलें नवय कान्ना घालचे कुंडल म्हाका गोतना हांव पळयनी आज ताईं मात ते घालचे आभरण कसन आसा तें पळय म्हूण सांगलां म्हाका गोतना
जाल्यार पायी आगाल गेज्जस पळय त्या होयकीने म्हण हांव करेक्ट सांगता म्हणलें वाल्मिकील उत्तर कितलं चंद पळया कसल्याक म्हळ्यार रामाले सेवक जावन आशिल्ले लक्ष्मणान जिवितावधी पर्यंत सीतेक अवसूल समान पळयलेले विना एक दिवस पुढे तोंड उब्बरून तिक पळयनिके तोंड उब्बरून पळयल्यार नव तिगेल कन्ना घालचे आभरण खंयचे नांका घालचे आभरण खंयचे माथे घालचे आभरण खंयचे म्हणून ताका आयडेंटिफाय करूं जाता आशिल्लें जाल्यार पाय्या घालाल गेज्जी ताणें आयडेंटिफाय केलें कसलें का म्हणारी सकडी पुढे उठ्ठोन दत्तरी देवाक पांय पूण सुरवेक ताणें रामचंद्रालांनी सीता देवील पांय धरचे आशिल्ले कसलें म्हळ्यार ताका अम्मान एक उपदेश दिलेलो तूं कसलें चिंत करूं नाका तूं रान्ना वताना खंयच्या गांवांत तूं राम वता तीची अयोध्या दशरथ लागीं ना म्हूण चिंत करूं नाका साक्षात रामचंद्रूची दशरथ हांव तुगेलो तो अरण्यान तियेनी अम्म लागीं ना म्हूण चिंत करूं नाका साक्षात माम विद्दी जनकात्मजा हांवच जनकात्मजा म्हळ्यार सीत म्हणल्याक अर्थात की रामू आनी सीता देवी साक्षात दशरथ आनी सुमित्र म्हणले करून घेवन तांगेल सेव करी म्हणून घेवन सुमित्रेन सांगून पेटयले लक्ष्मणाक म्हळ्यार खातीर जावन घेवन दीर्घ काल पर्यंत तिगेले पांय पडतना गेज्जेर तागेले एक दोळ दृश्टी पळयले देखून ताण म्हळके हांव गेज्जे कन्फर्म म्हणून सांगता वरलेला आभरणांत म्हाका कळना म्हळके अर्थात प्रति एक हेज्जे हेज्जेंतू जिवनांतलो मौल्य रामायण दाखयता तशी सुग्रीवान आज्ञा केल्या सीमितावधी पर्यंत जगत्यांत खंय आसदलरीची रावणान अपहार केलेले सीतान्वेषण तुमी कोरका करनी म्हणून जाल्यार तुमकां वांचे अधिकार ना म्हणून घेवन सुग्रीवान दिलेले ते आज्ञेक परिपालन करचे खातीर चारी दिक्कान सक्कड कपी सैन्य चारी टीम जावन चारी पंगड जावन घेवन चारी दिक्कान पावलीचके तशी दक्षिण तीराचे समुद्राचे तीरार येवन हनुमंत जांबवंत अंगद समेत जावन एक पंगड येवन राबले ताणें म्हळकें त्या सुग्रीवाक काही मात्ती समना तो कोणकीची रामचंद्र म्हूण येवन आमकां बाद जाले तागेल बायल पोर गेलेले का आमकां तूं वांचना आमी खंय म्हूण सोदूचे सगळे गांव गांव सोदून जाल्लो आनी हे समुद्रांत उडचे कोणे ताका ताणें म्हळकें आनी गांवां गेल्यार आमकां वांचना सुग्रीवाल तोंडान तूं आनी मोरचे पशी हांगाच खंय पुणी आमी निपून जीवन करया म्हणून घेवन स्टेटमेंट दिवचें स्टार्ट केलें तेन्ना वापास तांकां एच्चरीक दिलेले कोणे म्हळ्यार मुख्य प्राणानके भिनी तुमी सुग्रीवाज्ञ चुकून रामकार्याक बिनी सहकार करनी म्हणून जाल्यार सुग्रीवाल हातांत न्ही मिग्गेल हातांत हांव तुमकां शिक्षा दिता म्हणून घेवन वापास मुख्य प्राणान एच्चरीक दिल्या आतां आमकां सने करूं जायना आनीकन करचें म्हूण लोक आतां आमगेल हातान काम दायनी म्हणून कुडले आमी देवाल उडगास काडका ताका म्हळकें आनी विंगड उपाय ना म्हणून घेवन थंयची सकडान बसून घेवन रामाल वृत्तांत सकड चिंतन करचेक अवलोकन करचेक राम 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 म्हणचें सांगचें प्रारंभ केलें केद्दन तांणी रामाल उडगास काडलो त्या संदर्भाचेर एक विस्मय जावन आशिल्लें एक सन्निवेश थंय प्रकट जाता तन्निमित्तान तांकां सीमोल्लंघन समुद्रोल्लंघन करता आसले व्हड एक अवकाश मेळटा रावणा लंकेन तुची सीत आसा म्हळ्यार वार्त तांकां मेळटा म्हणटना आतां समुद्रोल्लंघन करचें कोणें म्हळ्यार विशयारीच हांगा चर्चा आरंभ जाता त्या चर्चे जावन घेवन हनुमंतूची हे समुद्रोल्लंघन करचेक समर्थ म्हळ्यार खातीर जावन सक्कड मुख्य प्राणाल स्तुती करताची त्वय्येव हनुमान अस्ति बलम वीर्य पराक्रमः हे मुख्य प्राणा तूं मन केलें म्हणून जाल्यार जगत्यान तूं असाध्य म्हळ्यार कसलें ना कसलें का म्हळ्यार अत्यंत बलिश्ट तूं चांग विचार बुद्धी आस जाल्यार तुगे लगीची मात्र न्ही चांग पराक्रम जाल्यार तुगे लगी आसा तूं मन केलें म्हणून जाल्यार ह्या कार्यान तूं सीतान्वेषण कार्य करचें तुजे निमित्तान साध्य आसा म्हणून घेवन सक्कड कपी सैन्यान एक कंठान तूं सांगिल तवळी राम कार्या खातीर जावन मुख्य प्राण समुद्रोल्लंघन करचें प्रारंभ करता म्हळ्यार विचारूची वाल्मिकी रामायणांतू अत्यंत सुंदर जावन आशिल्ल्या सुंदरकांडांतू अत्यंत सुंदर जावन वर्णन केल्या समयावकाश भरती उण आसा फाल्ल्या दिवसाक समुद्रोल्लंघन करचें थंय लंकेंत प्रवेश करून घेवन रावणाक रामाल संदेश दिवचो आनी राम कितलो बलिश्ट म्हळ्यार जाल्यारीची रावणाक कोळका म्हळ्यार खातीर जावन रामाल सैन्याल पराक्रम कसो म्हळ्यार खातीर जावन रावणाक जाल्यारीचे एक पराक्रमाचे एक विशय तिळसूचो तदनंतर वापास गांवां येवन घेवन सीतेल संदेश रामाक दिवन
तदनंतर वापास त्या समुद्राक तरण कोर्च कतरी सेतुबंध निर्माण करून घेऊन लंकेन तोचून कपी सैन्य समेत जाऊन घेऊन त्या रावणाला सैन्य नाश करून रावणाक संहार करून घेऊन रामचंद्रानं सीता समेत जाऊन पुनःची अयोध्या प्रवेश करून पुनःची अयोध्येंतो राम लक्ष्मण समेत जाऊन घेऊन रामचंद्राक पट्टाभिषेक दवचे हे सगळे विषयो फल्ले एक दिवस भितर कवर कोरका म्हणल खातीर जावन आयच्या दिवसाचे रामायण कथा चिंतनाक हांगाच विराम दिता वरल साध्यशील तितलो विषयो फल्ले 1.5 घंटे भितर सांगच्याक प्रयत्न करता या सर्वगुण संपूर्ण सर्वदोष विवर्जितः प्रियतां प्रीतयवालः स विष्णुर्मे परमस्वरत कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मनावानुसृत स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि सर्वेन्द्रियप्रेरकेण श्रीप्राणपतिनेरितः यदवोचमहं तेन प्रियतां कमलालयः श्रीकृष्णार्पणमस्तु।